माजी पोलीस अधिकारी आदरणीय एस.एम. मुश्रीफ सरांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर बसावं। महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर मच्छिंद्र गोरडे सर, ज्यांच्या आग्रहामुळे आजचा हा कार्यक्रम खरं तर होतो, त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं। युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबवंत मनोहर आणि राज्य सहकार्यवाह अप्पा अनारसे यांनाही विनंती की त्यांनी स्टेजवर यावं। माजी न्यायाधीश ब्रिज गोपाल लोया यांच्या गूढ मृत्यूबद्दल पत्रकार निरंजन टकले यांनी 2017 साली जी लेखमालिका लिहिली त्यानंतर संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली। निरंजन यांचं आयुष्य त्यामुळे बदललंच, पण त्यांच्यासोबत अनेकांचं आयुष्य या लेखमालिकेने बदललं। खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या निर्भय आणि सत्याग्रही मार्गाने निरंजन टकले आजपर्यंत पत्रकारिता करत आलेले आहेत, बोलत आलेले आहेत, लिहित आलेले आहेत। गांधीजींचं आयुष्य ज्या यात्रेने बदललं, संपूर्ण देशाचा त्यांनी जनरल डब्यातनं दौरा केला आणि तो त्यांच्या गुरु गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून केला। त्या यात्रेला पुन्हा 100 वर्षांनी निरंजन टकलेंनी तीच प्रदक्षिणा घातली आणि गांधींना समजून घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एका अर्थाने गांधींच्या वाटेवरून त्यांचा प्रवास सतत सुरू आहे। लोयांच्या स्टोरीमुळे जरी निरंजन यांचं नाव अनेकांना समजलेलं असलं तरी त्यांच्याबद्दल ज्यांना आधीपासून माहिती आहे त्यांना त्यांचा निर्भीडपणा, सत्याग्रहीपणा पहिल्यापासून माहिती आहे। या स्टोरीनंतर अनेकांच्या ते संपर्कात आले, तसे आम्हा युक्रांच्या कार्यकर्त्यांच्याही संपर्कात आले। खास करून जांबवंत मनोहर यांनी त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना भेट घालून दिली निरंजन यांची, आणि त्यानंतर असं लक्षात आलं की आजपर्यंत आम्ही भेटलो नव्हतो पण आम्ही एकाच विचारांचे साथी आहोत, आणि तेव्हापासून सतत आम्ही निरंजन यांच्याशी संवाद आमचा सुरू आहे। आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये निरंजन यांचा सक्रिय सहभाग असतो। महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अनवर राजन यांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं। आणि आज या पुस्तकाचा जो प्रकाशन समारंभ आपण आयोजित केलेला आहे तो याच स्टोरीच्या नंतर संपूर्ण देशामध्ये त्यांनी संचार केला। निरंजन यांनी ते पुण्यामध्येही आले, आपणही गांधी सप्ताहामध्ये त्यांचं व्याख्यान वेळोवेळी आयोजित केलं, आणि जवळपास अगदी महिन्या 2 महिन्यातनं आमचा सतत संवाद सुरू असतो। आणि हे पुस्तक जेव्हा त्यांनी लिहून पूर्ण केलं त्यानंतर या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, आणि निरंजन यांनी ते मान्य केलं, आणि म्हणून आजच्या या प्रकाशन समारंभाला आपण सर्वजण जे उपस्थित राहिलेला आहात याच्यामुळे आमचा उत्साह अजून वाढलेला आहे। मी अधिक वेळ न बोलता निरंजन यांना आपण ऐकायला इथे आलेला आहात, आणि त्यांचं एकूण सगळं जे आत्तापर्यंतचं करिअर राहिलेलं आहे, त्यांनी पुण्यामध्येच इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, गोल्ड मेडलने ते शिक्षण पूर्ण केलं, काही वर्ष त्यांनी व्यवसाय केला, नोकरी केली, पण पत्रकारिता हाच आपला धर्म आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी जी पत्रकारिता केली ती पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या किंवा पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांसाठी अतिशय आदर्श असं त्यांचं आत्तापर्यंतचं करिअर राहिलेलं आहे। त्यांच्या एकूण सगळ्या या सत्याग्रही वृत्तीला आम्ही सलाम करतो, आणि मी जांबवंत मनोहर यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन निरंजन यांचं स्वागत करावं आपल्या सगळ्यांच्या वतीने। या पुस्तकाबद्दल अधिक विस्ताराने एस.एम. मुश्रीफ सर, माजी पोलीस अधिकारी आणि नेहमी ते आपल्यासोबत असतात, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी अप्पा अनारसे याला करतो, युक्रांचा राज्य सहकार्यवाह आणि पूर्णवेळ कार्यकर्ता। आणि आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं स्वागत करण्याची विनंती मी विवेक काशीकर यांना करतो। सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण आपण सगळेजण युक्रांत आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या कार्यातले आमचे साथी आहात, त्यामुळे पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत, पण तत्पूर्वी लेखक, प्रकाशक आणि हा सगळा प्रवास जे जगलेले आहेत, मला असं वाटतं की आधी प्रकाशनाच्या अगोदर निरंजन टकले यांनी या पुस्तकाबद्दल आणि या एकूण प्रवासाबद्दल
आपल्याशी बोलावं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी बोलावं. इथं मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कुमार सप्तर्षी, माजी पोलीस अधिकारी आदरणीय मुश्रीफ सर, डॉक्टर गोरडे, औरंगाबादचे गांधी स्मारक निधीचे ट्रस्टी, माझे दोन्ही मित्र संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर आणि अप्पा अनारसे, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आपल्या सर्वांचं मी आपण सगळे माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आलात याबद्दल आपल्या सर्वांचे पहिलेच आभार मानतो आणि आपलं स्वागतही करतो. म्हणजे जसं संदीपने सांगितलं की मी मुळात इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर मी जर्नलिझममध्ये आलो. इंजिनिअरिंग प्रोफेशनमध्ये पण मी होतो. लॉजिकल सोल्युशन्स या नावानी माझी फर्म होती नाशिकला आणि अतिशय उत्तम इंजिनिअरिंगचा व्यवसाय करत होतो. पण तरीही शेवटी आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात, आणि आमचं नाशिकमध्ये वर्तमानपत्राचं दुकान होतं. 1914 साली आजोबांनी माझ्या सुरू केलेलं आणि आजही आहे ते. तर त्यामुळे वर्तमानपत्रांचा संपर्क लहानपणापासून होता. 4थीपासून आम्ही पेपर टाकायचो, माझं धाकटा भाऊ आणि मी. आणि तर त्यामुळे बातम्या वाचायला लागायच्या, कारण त्यावेळेला बातम्या ओरडून सांगायच्या आणि पेपर विकायचे. तर त्यामुळे तो बातम्यांशी संपर्क होता. आणि त्या सर्व काळामध्ये जे शिक्षण झालं, समाज म्हणून जे संस्कार होत होते नाशिकमध्ये, विशेषतः अशा खूप ॲक्टिव्हिटीज होत्या की ज्याच्यामधून या सगळ्या गोष्टींचा, सोशो पॉलिटिकल गोष्टींचं खूप शिक्षण मिळत होतं. म्हणजे मी अनेक वेळेला असं म्हणतो खरं की मी पेपर टाकायला जायचो आणि आमच्याकडे शांताबाई दाणी, डॉक्टरांना माहिती असते, शांताबाई दाणी होत्या, ज्या रमाबाई आंबेडकर महिला वसतिगृह चालवायच्या. आणि त्यांच्याकडे पेपर द्यायला गेलं की त्या आतमध्ये बोलवायच्या आणि म्हणायच्या की अरे काय आज काय महत्त्वाची बातमी आहे. मग त्यांना ती बातमी सांगायची. मग त्याचा अर्थ विचारायच्या की या बातमीचा अर्थ काय. आणि सुरुवातीला काहीच माहीत नसायचं. मग नंतर कोणाकडून तरी समजून घ्यायचं. सकाळी पेपर वाचायचा ज्या वेळेला पहिल्यांदा, त्यावेळेला त्याचं काहीतरी कोणाकडून तरी समजून घ्यायचं. मग कारण त्या विचारतील हे माहीत असायचं. आणि ते 5-1 मिनटं फार तर बोलायच्या, पण परत निघताना त्या एक लिमलेटची गोळी द्यायच्या. आणि मग लिमलेटची गोळीसाठी म्हणून मग ते आधी कोणाकडून तरी समजून घ्यायचं. तर असा तो बातम्यांचा संस्कार, जे आपण वाचतो त्या वाचलेल्या गोष्टीवरती विचार करणं, याचा संस्कार. म्हणजे आत्ता मध्यंतरी एक प्रगतिशील लेखक संघटनेचं साहित्य संमेलन होतं औरंगाबादला, वैजापूरला, आणि तिथं विषय हाच म्हणजे मी म्हटलेला होता की प्रगतिशील लेखन हा एक भाग आहे, प्रगतिशील वाचन हा सुद्धा एक भाग आहे, आणि तोसुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे, समजावता आला पाहिजे. तर हे वाचन आणि अशा प्रकारचं संस्कार, शाळाबाह्य संस्कार केंद्र जे शांताबाई दाणी चालवत होत्या, आणि अगदी साध्या साध्या गोष्टींमधून त्या हे सांगायच्या, शिकवायच्या. आणि म्हणजे कित्येक जणांना माहीत नाही, पण मला त्यांनी असं सावित्रीबाईंचा आणि महात्मा फुलेंचा फोटो दाखवला होता आणि मला विचारलं होतं की हे कोण माहिती आहेत का. तर मला नव्हतं माहिती, मी 4थीत होतो त्यावेळेला. तर म्हटलं मला नाही माहिती. तर मला म्हणे अरे तुला नाही माहीत नाही, यांच्यामुळे तर म्हणजे तुझ्या आईचं लग्न झालं आणि त्यांच्यामुळेच तर तू आज आहेस इथं समोर. तर म्हटलं नाही मला नाही माहिती. तर आणि मला काही कळलं नाही. बरं बरं जा म्हणे. मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी आईला विचारलं. त्यांनी असे 2 फोटो दाखवले आणि त्या म्हणत होत्या की यांच्यामुळे तुझं लग्न झालं आणि तर आपले कोण लागतात ते, असं मी त्यांना आईला यावेळेला विचारलं होतं. आणि म्हणजे हे नंतरच्या काळामध्ये या गोष्टी समजत गेल्या. जसं वय वाढलं तसं समजायला सुरुवात झाली. माझी आई बालविधवा होती आणि वडिलांची ओळख संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या मोर्चात तिच्याबरोबर झाली. आणि तिथंच म्हणजे प्रतापगडाच्या मोर्चाला त्या गेलेले होते आणि तिथूनच पुढे बेळगावला जाऊन लग्न केलं. बॅरिस्टर नाथपै हे साक्षीदार होते लग्नाला त्यांच्या. तर या सगळ्या याच्यातली काहीच गोष्ट माहीत नव्हती त्या लहान वयात, पण ही शाळाबाह्य संस्कार केंद्रांमधून ते संस्कार मिळत गेले. आणि म्हणून इंजिनिअरिंगचा व्यवसाय जरी करत असलो तरीसुद्धा वाचन होतंच. त्या काळात परिसरात परिघात जे घडत आहे या समजून घेत होतो. आणि ते समजत असताना
एक वाक्य मला खूप, आपण ज्याला म्हणतो ना, स्ट्राईक झालं, की म्हणजे दॅट सेंटेन्स हिट मी हार्ड. आणि ते वाक्य इनफॅक्ट या पुस्तकाच्या टायटलच्या खालती कॅप्शन म्हणून पण मी दिलं आहे, की टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल अँड दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ जर्नलिस्ट. की लोकांना सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हे पत्रकाराचं काम आहे. आणि मग असं मला वाटलं की हे जर काम असेल तर हे होत नाही आहे. म्हणजे त्यावेळेला मी ज्या बातम्या वाचत होतो तर त्यावेळेला ते होत नाही आहे हे लक्षात येत होतं. आणि मग असं वाटलं, असं असेल तर मग आपण याचा एक भाग का बनायचा नाही. म्हणजे बाहेर राहून कुंपणावरती बसून फक्त बोलत राहायचं, त्याच्याऐवजी त्याचा एक भाग बनून त्यातच काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का, असं म्हणून त्या दिवशी माझी कंपनी मी बंद केली, लॉजिकल सोल्युशन्स ही जी होती. आणि माझं पुष्कळ 2.25 कोटी टर्नओव्हर होता. माझ्याकडे 3च माणसं कामाला होती. म्हणजे ओव्हरहेड्स पण फार कमी होते आणि उत्तम पद्धतीने चालू असलेला व्यवसाय होता. पण मी तो बंद केला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पहिल्यांदा नाशिकला एक केबल न्यूज चॅनल काढलं आणि त्यातून ती सुरुवात केली. आणि मग असा तो सगळा प्रवास होत होता. ते होता मग केबल न्यूज चॅनल, मग CNN IBNचं मी पहिल्यांदा स्ट्रिंगर झालो काही महिने. आणि मी स्ट्रिंगर झालो आणि दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यामध्ये मालेगावला ब्लास्ट झाले तर 2006चे. आणि मग ते सगळं त्या काळातलं इन्व्हेस्टिगेशन, त्या काळामध्ये ज्या गोष्टी समजत होत्या, ज्या दिसत होत्या, जे पुरावे होते ते कसे दाबले जात होते, म्हणजे तपास यंत्रणांकडूनच हे प्रकार कसे होत होते, हे सगळं त्यावेळेला बघत होतो. एक म्हणजे त्यातलं एक उदाहरण की एक मुलगा, मी छावणी पोलीस स्टेशनमध्ये बसलेलो होतो आणि रिपोर्टर आमची होती तोरल वारिया. तर तिला पोलिसांनी खूप मारलं होतं कारण तिची गाडी जोरात गेली आणि आदल्या दिवशी पाऊस पडला होता. तर रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी त्या अधिकाऱ्याच्या अंगावरती उडालं. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. त्या ड्रायव्हरला मारायला लागला. ती मध्ये पडली तर तिला बेदम मारलं आणि ती हॉस्पिटलला ॲडमिट होती. म्हणून त्याची तक्रार करायला मी पोलीस स्टेशनला गेलो होतो. आणि एक मुलगा माझ्या बाजूला बाकड्यावरती बसलेला होता. 18-19 वर्षाचा मुलगा असेल. अगदी म्हणजे आपण पहिली दाढी म्हणतो तशी त्याला छोटीशी दाढी आलेली होती आणि अशी पोपटी रंगाची पॅन्ट, लाल रंगाचा स्लीपर, निळ्या रंगाचा शर्ट, असं मालेगावमध्ये घालतात असे थोडेसे विचित्र रंगाचे कपडे. तर तसे तो घालून बसलेला होता. तर मी त्याच्याकडे बघत होतो. 2-2.5 तास तो तिथं बसलेला होता. मी त्याच्याकडे बघत होतो. मला त्यांनी सारखं मी विचारायचो तर ते सांगायचे नाही थांबा, ते येणार आहेत, SP येणार आहेत वगैरे, म्हणून मी थांबून होतो. 2.5 तासानंतर आम्हाला सांगितलं की लॉनवरती ATSची प्रेस कॉन्फरन्स आहे. म्हणून तिकडे प्रेस कॉन्फरन्सला गेलो SP ऑफिसच्या इथं. आणि ATSचे रघुवंशी त्यावेळेला होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पहिला आरोपी पकडला आहे आणि तोच मुलगा डोक्यावरती बुरखा घातलेला हा तिथं हजर केला पहिला आरोपी म्हणून. आणि त्याचे कपडे मी इतक्या वेळ नोटीस करत होतो, त्याच्याकडे ढुंकून कोणी बघत नव्हतं. 2-2.5 तास तिथं बसलेला होता. आणि अशा बॉम्बस्फोटाचा आरोपी म्हणून त्याला हजर केलं ज्यात 37 जण मेले होते, 100पेक्षा जास्त जखमी झाले होते. आणि अँटी टेररिझम स्क्वॉडनी ताब्यामध्ये घेतलेला तपास आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला टेररिस्ट म्हणून तुम्ही ट्रीट करणार आहात तो 2.5 तास बसला आहे, त्याच्याकडे तुम्ही कोणी बघायला तयार नाही. आणि नंतर तो मुलगा तिथं हजर केला जातो पहिला आरोपी म्हणून. आणि आदल्या दिवशी IG जे होते त्यांनी स्केचेस रिलीज केले होते, त्याच्यातले आरोपी हे क्लीन शेव्ड होते. आणि या मुलाची दाढी कमीत कमी 6 महिन्याची आयुष्यात कधीही न केलेली ही दिसत होती. तर त्यावेळेला पहिलं तिथून जे लाईव्ह झालं होतं त्यावेळेला मी म्हटलं होतं की माझं मत असं आहे की हे बोगस आरोपी नगाला नग दाखवण्यासाठी म्हणून सादर केलेले आहेत. तर असा तो ॲक्च्युली त्यावेळेपासून तो प्रवास सुरू झाला. मग CNN IBN, मग IBN लोकमत ज्या वेळेला लॉन्च झालं त्यावेळेला IBN लोक म्हणजे नेटवर्क 18चा ब्युरो चीफ म्हणून नाशिकमध्ये काम करत होतो. मग 2008चे ब्लास्ट झाले. अशा सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या होत्या आणि त्या खूप जवळून बघत होतो त्या सगळ्या काळातलं. तर मग द वीक मॅगझिनमध्ये मी मुंबईला आलो. आता त्याही काळामध्ये बऱ्याच म्हणजे स्टोरीज झाल्या. जसं संदीप म्हटलं की हे डेफिनेटली खरं आहे की लोयांच्या स्टोरीमुळे लोकांना जास्त माहीत झालं, पण त्याच्या आधी अनेक स्टोरीज अशा केलेल्या होत्या. म्हणजे एक होती इंडियन प्रिझनर्स इन पाकिस्तान 2012 साली केलेली, ज्यात भारतातले पाकिस्तानमधले 59 कैदी जे अनेक वर्षांपासून खितपत पडले होते, म्हणजे त्यातला जो सिनियर मोस्ट कैदी सुटला या बातमीनंतर आणि त्यासाठी जे काही केलं त्यावेळेला, तो वयाच्या 83व्या वर्षी सुटला, जो 44 वर्ष तुरुंगात होता.
वयाच्या 39व्या वर्षापासून वयाच्या 83व्या वर्षापर्यंत तो तुरुंगात होता आणि तोच 83व्या वर्षी सुटला. कारण कंटेम्प्ट ऑफ कोर्टची पिटिशन लाहोर हायकोर्टमध्ये केली त्यावेळेला तिथं जाऊन, की याची शिक्षा कमी कालावधीची असून ती शिक्षा भोगूनसुद्धा याला सोडलं जात नाही, हा कंटेम्प्ट आहे कोर्टचा. आणि अशा प्रकारची कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन पहिली होती त्यावेळेला ती पाकिस्तानमध्ये झालेली. मी विचारलं होतं वकिलाला, त्यावेळेला तो ॲडव्होकेट अवैध शेख म्हणून होते, ते मला म्हणे ऐसा क्या होता है, ये क्या होता है, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट क्या होता है. तर त्याला ते एक्सप्लेन केलं आणि त्याने म्हणे ट्राय करके देखते आहे, असं करून त्यांनी ती पिटिशन दाखल केली. आणि त्याचा परिणाम हा झाला की 59 कैदी 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना सोडावं लागलं. म्हणजे अशा खूप गोष्टी आधीच्याही काळामध्ये त्या आधी केलेल्या होत्या, झाल्या होत्या, पण त्या प्रमाणामध्ये ते माहीत नाही झालं. आणि या स्टोरीच्या बाबतीत असं झालं की ही गोष्ट खरी आहे की मी जसं त्या याच्या पुस्तकातही म्हटलं आहे की ॲक्च्युली आय स्टंबल्ड अपॉन धिस. योगायोगाने मला ही बातमी मिळाली. माझी त्याच्या आधी एक बातमी आलेली होती सावरकरांवरची, आणि ज्याच्यावरून पुन्हा खूप कंट्रोवर्सी झालेली होती. आणि त्या कंट्रोवर्सीमध्ये खूप शिवीगाळ, धमक्या देणं, गलिच्छ भाषेमध्ये बोलणं वगैरे असे प्रकार खूप होत होते. तर पुण्यामध्ये आलेलो असताना माझा एक मित्र आहे, आज ते दोघंही जण नाही आहेत, म्हणजे त्यांचा फोटो पुस्तकात आहे, जयंत सोनवणे आणि मानस पगार. तर त्यांनी मला सांगितलं की त्याची एक मैत्रीण आहे, वर्गमैत्रीण, तो धुळ्याचा आहे, आणि तिची इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची. त्यांनी बाकी मला त्यावेळेला पहिल्यांदा काहीच नाही सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन आला, मी तिला भेटलो, आणि तिचं नाव नुपूर, जी 2.5-3.5 तास जवळजवळ माझ्याशी बोलत होती, सारखं रडत होती, ओक्साबोक्शी. आणि तिला जेन्युइनली असं वाटत होतं की ही बातमी लोकांसमोर यावी, ही गोष्ट लोकांसमोर यावी. आणि एकीकडे तिचा निर्धार कळत होता, कारण खूप रडत होती, मान खाली घालायची, डोळे घट्ट मिटून घ्यायची, पुन्हा दीर्घ श्वास घेऊन वर बघायची, पुन्हा सांगायला सुरुवात करायची. आणि तिचे मामा ब्रिज गोपाल लोया, ज्यांच्या घरात ती मुंबईला राहिली होती शिक्षण घेत असताना, तर त्यामुळे तसं ती माहिती मला मिळत गेली. पण एक समजत होतं की ही जे आपल्याला सांगते हे सगळं हिअरसे अकाउंट आहे, म्हणजे तिची IQ माहिती आहे, आईकडून ऐकलेलं, मावशीकडून ऐकलेलं, आजोबांकडून ऐकलेलं. तिच्या हातात काहीच पुरावा नाही आहे, ती सगळं सांगते आहे, आणि हे सगळं शोधावं लागणार आहे. आणि हेही समजत होतं की ही ज्या केसवरती, म्हणजे जसं माहिती आहे की जज लोया वॉज प्रिसाइडिंग ओव्हर अ केस, सोहराबुद्दीन्स मर्डर ट्रायल, आणि ज्याच्यामध्ये अमित शहा वॉज द मेन ॲक्युज्ड. तर त्यामुळे त्या स्केलचं प्रपोर्शन, त्या स्टोरीचं प्रपोर्शन, स्केल, ग्रॅव्हिटी ही सगळी लक्षात येत होती. तिने तर तिचा मामा गमावलेला होता. आणि मी तिला ती मला एकदा असं म्हटली की माझ्या घरच्यांना जर कळलं मी तुमच्याशी बोलले तर ते माझ्यावर खूप संतापतील, अजिबात कोणाला चालणार नाही असं बोलणं. तर मी तिला विचारलं की मग तुला नाही का भीती वाटत? तर हे सगळं असताना इनोसन्स कसा असतो, तर ती मला म्हटली की नाही, मला कराटे येतं, मी नाही घाबरत. तर मी तिला म्हटलं की अगं कराटे येतं. तर हा तिचा इनोसन्स होता, म्हणजे आपण नाईव्ह म्हणा किंवा इनोसंटली ती असं बोलली असं असेल, पण त्या एका गोष्टीच्या बळावर का होईना तिला असं वाटत होतं की आपण बोललं पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे. मग मी तिला असं म्हटलं की तुझी आई बोलेल का? ते म्हणे अजिबात बोलणार नाही. आणि म्हटलं मग कोण बोलेल? तर म्हणे कोणीच बोलणार नाही. तर म्हटलं बरं ठीक आहे. मग मी तिला प्रोसिजर सांगितली किंवा आमच्याकडे प्रोसिजर अशी आहे की इन्व्हेस्टिगेशन टीमची मीटिंग होते, आणि आमची 7 जणांची इन्व्हेस्टिगेशन टीम होती पूर्ण भारताची. तर त्या इन्व्हेस्टिगेशन टीमच्या मीटिंगमध्ये स्टोरी आयडियाज या डिस्कस कराव्या लागतात, आणि त्या जर ॲप्रूव्ह झाल्या तरच मग ते इन्व्हेस्टिगेट पुढचं करायचं. आणि त्यात बरेच, म्हणजे त्या पुस्तकात सगळं जास्त डिटेल डिस्क्राईब केलेलं आहे की त्यासाठीसुद्धा किती प्रिपेअर करावं लागतं अशा मीटिंगमध्ये. कारण की सगळेच जणं काही त्या एडिटोरियल बोर्डमध्ये असलेले किंवा कलिग्ज असलेले जे सगळे त्या ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये भाग घेतात, ते सगळे एकाच विचारसरणीचे किंवा एकाच ऑब्जेक्टिव्स किंवा हे धरून लक्ष धरून काम करतात असं नाही. अनेक जणं त्यात फाटा फोडायचा प्रयत्न करतात, अनेक जणांचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात, त्यामुळे ते होऊ नये अशाही पद्धतीचा प्रयत्न करत असतात, जसा झाला इनफॅक्ट. पण आमचे जे एडिटर इन चीफ होते त्यांच्यामुळे
ॲटलिस्ट एवढी परवानगी मिळाली की तुला जमेल तसं याचं तू इन्व्हेस्टिगेशन कर. कारण म्हणजे आम्ही ज्याला थिएटर्स ऑफ ॲक्शन म्हणतो, ती थिएटर्स ऑफ ॲक्शन खूप होती. नागपूर होतं, लातूर होतं, पुणे होतं, मुंबई होतं, धुळे होतं. तर अशा वेगवेगळ्या थिएटर्स ऑफ ॲक्शनला फिरायचं होतं. आणि डेफिनेटली एक गोष्ट अशी होती की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागायला मी गेलो नागपूरला आणि त्या मेडिकल कॉलेजमध्ये जिथं पोस्टमॉर्टम झालं तिथं मागितलं आणि लगेच त्यांनी मला त्याची कॉपी दिली, असं तर होणार नव्हतं. त्यामुळे ज्या व्यवस्थेला, आणि मी हे मानतो की खरी बातमी कोणती, तर खरी बातमी तीच जी दडवण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात. तर त्याच्यामुळे अशी बातमी शोधायची आहे जी अनेकांना वाटतं आपण दाबून ठेवली पाहिजे, तर ती शोधायची होती. मग त्यासाठी काय करायचं, तर म्हणजे हे पुस्तक वाचताना वाचक म्हणून किंवा नॉर्मल रीडर म्हणून तर डेफिनेटली मला वाटतं की ते आवडेल. मला ॲट द सेम टाईम जर्नलिझम करत असलेले जे मुलं असतील, जे विद्यार्थी असतील, ज्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझममध्ये यायचं असेल, त्यांच्यासाठी मला असं वाटतं की डेफिनेटली त्याचा खूप फायदा होईल. ते सगळं ती प्रोसेस वाचण्याचा, आणि त्याच्यातून जर त्यांना, जसं मगाशी मी आधी म्हटलं की आपण वाचतो पण त्या वाचलेल्या गोष्टींवर विचार करतो का, तर त्या वाचलेल्या गोष्टींवर जर त्यांनी विचार केला तर डेफिनेटली त्यांना समजेल की या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझमच्या काय काय मेथड्स असू शकतात. त्यात तो एक ॲक्च्युली पॅराग्राफ पण आहे की व्हॉट इज इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम. तर त्याचा जर खरोखर गांभीर्याने विचार केला, तसा जर का मन तयार केलं, कारण की प्रचंड पेशन्स लागतो ते सगळं करत असताना, प्रचंड तयारी मनाची ठेवायला लागते येणाऱ्या अपयशांची, इवन ट्रेचरीची, की तुम्हाला अनेक जणं धोकाही देतात ते सगळं करत असताना. असं वाटतं की आज मी जाणार आणि मला हे मिळणार, पण नाही होत तसं, ते मिळत नाही. आज म्हणजे असं झालेलं आहे हे सगळं करत असताना की अचानक, म्हणजे असं आपण म्हणतो ना की अंधार असताना लाईट गेलेले आहेत आणि अचानक लाईट लागला, तर तसा अचानक मला एक दिवशी रात्री 12:30 वाजता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला. आणि ज्यांनी दिला त्यांनी मला सांगितलं की याच्या, म्हणजे ते वाचला त्यावेळेला असं लक्षात आलं की हिस्टोपॅथॉलॉजीसाठी पॅथॉलॉजी लॅबला याचे सॅम्पल्स पाठवलेत. तर ते मी त्याला विचारलं की हे काय असतं, तर तो म्हटलं मी हा रिपोर्ट तुम्हाला उद्या देतो. तर म्हटलं बरं. आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा नागपूर सोडूनच पळून गेला. त्याने ते शहरच सोडलं. काय झालं मला माहीत नाही, तो आहे आज कुठे आहे हेही मला माहिती आहे, पण नागपूरनंतर त्यांनी 3 वेळेला शहरं बदलली. 3 वेळेला पूर्ण संपर्क त्यांनी बंद करून टाकला, नंबर ब्लॉक केला, संपूर्ण संपर्क बंद केला. तर असं खूप वेळेला होतं, अडथळायला होतं. आणि आता काय करायचं, त्याचा मार्ग काय काढायचा, किंवा नागपूरमध्ये ते करत असताना रोज पाठलाग होत होता, रोज हॉटेलवरती येऊन चौकशी केली जायची. त्यामुळे रोज हॉटेल बदलायचं, रोज वेगळ्या हॉटेलमध्ये वेगळ्या नावाने राहायचं, आणि दर 2 किलोमीटरनंतर आपला जो काही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट असेल तो बदलायचा, कारण आपल्याला ट्रॅक करू नये कोणी याची काळजी घ्यायची. जसं त्यात एक ॲक्च्युली पॅरेग्राफ आहे की लातूरला पहिल्यांदा त्यांच्या घरी मी ज्यावेळेला वडिलांना भेटलो, आणि भेटून परत येत असताना लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे अशा मार्गे मी आलो. आणि या पूर्ण प्रवासामध्ये 2 गाड्या नॉनस्टॉप पाठलाग करत होत्या, अगदी पुन्हा कॅन्टोन्मेंटला पोहोचेपर्यंत. आणि सतत काचा खालती करून कोणी स्टिक दाखवेल, कोणी रॉड दाखवेल, असं जाणीवपूर्वक केलं जात होतं. तर हा सगळं इथपर्यंत होत होतं. आणि एक वेळ अशी आली की माझ्याकडे मी एक बेटन ठेवायचो, फोल्डिंग बेटन स्टीलचं हे. तर मी काच खालती केली आणि मी ती अशी बटन ओपन केली आणि अशी बाहेरच हात तो पूर्ण ठेवला एकीकडे ड्राईव्ह गाडी करत असताना. आणि मग थोड्या वेळ गेल्यानंतर थांबल्यानंतर त्या बरोबरचा जो होता त्याला म्हटलं की तू मागे जा, मी पण खाली उतरतो. मी खाली उतरलो, तो मागे गेला. त्याला म्हटलं तू टॉमी आपला जो असेल जॅक वर करण्याचा तोही काढा. त्यामुळे तो टॉमी पण काढला. त्याला म्हटलं तो फक्त तुझ्या हातात ठेवून. तो खूप घाबरला होता ॲक्च्युली. तो आमचा ड्रायव्हर होता, त्याला मी टोल नाक्यावरती सांगितलं की तू इकडे शिफ्ट हो, मी गाडी चालवतो. आणि मग तो माझ्या शेजारी बसला आणि गाडी चालवायला मी बसलो. आणि हे झालं. आणि हे झाल्यानंतर मग त्या एकदम जे जोपर्यंत सतत मला रस्त्याच्या कडेला दाबण्याचा प्रयत्न करत होते ते कमीत कमी 20-25 फूट अंतर ठेवून गाडी चालवायला लागले, 15-20 फुटाचं अंतर. त्यावेळेला मी म्हणजे माझ्या त्या याला म्हटलं होतं की फॅसिस्टबद्दल ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
की त्यांना दाखवा की तुम्ही घाबरत नाही आहे. तुम्ही ज्यावेळेला त्यांना दाखवाल की तुम्ही घाबरत नाही, त्यावेळेला ते उंदरासारखे त्यांच्या बिळामध्ये परत निघून जातील. पण हे दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे दे विल डिसअपियर लाईक रॅबिट्स इन देअर रेसिस्ट होल्स, असं ते ॲक्च्युली पुस्तकात वाक्य आहे की दे विल डिसअपियर लाईक रॅबिट्स इन द रेसिस्ट होल्स. आणि ते होतं, फक्त हे आपल्याला करायचं असतं. आणि मग हा सगळं हे करत असताना खूप काळ गेला. म्हणजे जवळजवळ सुरुवात केल्यानंतर 2 महिन्यांनी मला पोस्टमॉर्टम रिपोर्टची कॉपी मिळाली. त्याच्यानंतर मग हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट, मग फॉरेन्सिक रिपोर्ट, मग फॉरेन्सिक रेकमेंडेशन रिपोर्ट किंवा रवी भवनचे रेकॉर्ड्स. आता त्याच्याही मध्ये असं आहे की रवी भवनमध्ये रेकॉर्ड मिळणार नाही हे माहिती होतं, पण तरी पण प्रयत्न तिथंच करायचा होता. ॲट द सेम टाईम कुठे मिळू शकेल हे माहिती होतं, कारण की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं असल्यामुळे हे माहिती होतं की प्रत्येक प्रोटोकॉल ऑफिसरकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेकॉर्ड असतं VIP मुवमेंटचं. तर त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो आणि तिथं VIP मुवमेंटचं रेकॉर्ड पाहिजे 3 महिन्याचं 4 महिन्याचं, कारण स्पेसिफिक पिरियड मागितला तर कदाचित लक्षात येईल, त्यामुळे एक रेंज मागायची. अशी ती रेंज मागितली आणि ती मागितली. त्यावेळेला लक्षात आलं की ज्या दिवशी जज लोया त्या 2 कलिग्सबरोबर, मोडक आणि कुलकर्णींबरोबर तिथं गेले नागपूरला, त्याच दिवशी चीफ जस्टिस मोहित शहासुद्धा नागपूरला गेले. ते सुद्धा त्या ठिकाणी होते त्या संपूर्ण पिरियडमध्ये. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी, तोपर्यंत मोहित शहा होते का नाही नव्हते हे कोणालाच माहीत नाही, पण त्या दिवशी पहिल्यांदा त्या रेकॉर्डवरती समजलं. आणि काही दिवसांनंतर अमित शहा, शरद बोबडे जे नंतर भारताचे चीफ जस्टिस झाले, नंतर उदय ललित जे सुप्रीम कोर्टचे जस्टिस आहेत, आणि महाराष्ट्रातले पण एक हायकोर्ट जज, आणि उदय ललित सुप्रीम कोर्टला जस्टिस होते, आणि संजय सिंग जे CBIचे प्रॉसिक्युटर म्हणून काम करत होते. आणि तोपर्यंत अमित शहा डिस्चार्ज झालेले नव्हते किंवा ती सोहराबुद्दीन केस संपलेली नव्हती. तर हे सगळेजणं एकत्र 4 दिवस त्याच रवी भवनमध्ये राहिले. आणि याची नागपूरमधल्या स्थानिक वर्तमानपत्रात कुठेही बातमी नाही, कुठेही बातमी नाही. ही कम्प्लिटली आपण ज्याला इनकॉग्निटो व्हिजिट म्हणतो, अशी ती इनकॉग्निटो व्हिजिट त्या पिरियडमधली. आणि मग हे एकत्र कशासाठी होते त्या सगळ्या काळामध्ये? मग त्या पिरियडमध्ये ते रेकॉर्ड्स टॅम्पर झाले का? किंवा जज लोयांना तर माहितीही नव्हतं, पण त्यांनी ज्या 29 तारखेला नागपूरचा प्रवास केला त्याच्या 5 दिवस आधीच विनय जोशी नावाचे एक जज, ज्यांनी लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीला पत्र लिहिलं होतं की आमच्या दोघांच्या नावाने रवी भवनमध्ये स्वीट बुक करा. आणि लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीनी PWDला कळवलं होतं. PWDने त्यांना उत्तर पाठवलं होतं की तुमच्या नावाने स्वीट बुक केलेलं आहे रवी भवनमध्ये. आणि मग रवी भवनच्या रेकॉर्डमध्ये लोयांचं नावच का नाही? जर त्यांच्या नावाने स्वीट होता तर रवी भवनमध्ये लोयांचं हेच का नाही? असे अनेक गोष्टी होत्या. तर या सगळ्या गोष्टी समजत गेल्या, तसतसा कॉन्फिडन्स वाढत गेला की डेफिनेटली याच्यामध्ये काही ना काहीतरी असं आहे की जे लपवायचं आहे याच्यात. आणि मी आधी वडिलांना भेटलो होतो, त्यावेळेला त्यांनी बोलायला नकार दिला होता. जसं मी आधी म्हटलं ना की पेशन्स, प्रेझेन्स ऑफ माइंड हा खूप ठेवायला लागत असतो. आणि ॲट द सेम टाईम खूप सेन्सिटिव्हली अशा केसेसमध्ये हँडल करायचं असतं. म्हणजे मी अनुराधा बियानींना, नुपूरच्या आईला ज्यावेळेला धुळ्याला भेटायला गेलो, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये त्या नोकरीला होत्या, आणि त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी मला आधीच सांगितलं की मी तुमच्याशी ते कॅमेरा काढू नका, मी काय तुमच्याशी कॅमेऱ्यावर बोलणार नाही. तर म्हटलं बरं, पण तुम्ही गप्पा तर मारा माझ्याशी कमीत कमी, ॲटलिस्ट म्हणजे आपल्या लहानपणीच्या भावा बहिणीच्या ज्या फॉन्ड मेमरीज असतात तर त्या तर तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा. तर म्हणे की ठीक आहे आपण गप्पा मारू. मग मी त्यांना विचारलं की तुमचं लहानपण कसं होतं? म्हणे आम्ही 5 बहिणी, तो एकच भाऊ आमचा, तर साहजिकच आमच्या सगळ्यांचा लाडका होता. पण गावातली मुलं किंवा बहिणीसुद्धा मोठ्या या त्याला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना बुलिंग, खेळताना करायचं एखाद्याला, तर तसं त्याला बुलिंग करायच्या. आणि तसं जर त्याला कोणी त्रास देत असेल खेळताना वगैरे तर मी कायम त्याच्यासाठी भांडायचे, मी कायम त्याची बाजू घेऊन बाकीच्यांशी भांडायचे. तर म्हटलं बरं, मग नंतरचं कसं झालं, शिक्षण कुठे झालं, काय, असं एक एक विचारत गेलो. मग मी त्यांना म्हटलं की तुमची त्यांची शेवटची भेट कधी झाली? हे आमचं जवळजवळ 2 तास कॉन्व्हर्सेशन चालू होतं. तर त्या म्हटल्या की म्हणजे तो प्रकार घडला त्याच्या 2 महिने म्हणजे त्याच्या आधीच्या दिवाळीत
ऑक्टोबरमध्ये आम्ही सगळं फॅमिली लातूरला आमच्या गातेगावला घरी जमलो होतो, सगळ्या कंप्लीट फॅमिली. तर त्यावेळेला म्हणे तो एक दिवशी मला म्हटला की मला तुझ्याशी बोलायचं आहे, आपण थोडं चक्कर मारायला जाऊ गावातच. तर तो मला घेऊन बाहेर पडला आणि मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की मी अशा अशा केसला आत्ता जज म्हणून काम करतो आहे आणि माझ्यावर खूप दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे, 100 कोटी रुपयाची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न होतो आहे. तर अशा खूप गोष्टी तो माझ्याशी सांगत होता. तर मी त्यांना म्हटलं की एकच मिनटं म्हटलं, ब्रिज ते त्यासारख्या ब्रिज म्हणत होत्या. तर म्हटलं ब्रिजनी हे तुम्हाला का बरं सांगितलं की ते कुठली केसला जज आहे, तर त्यांना काय प्रेशर आहे किंवा त्यांना का काय ब्राईबची ऑफर दिली जाते वगैरे. तर त्यांना काय लक्षात नाही आलं. त्यामुळे म्हणजे काय, तर म्हटलं म्हणजे तुमच्या भावानी या भावनेनी तुम्हाला सांगितलं का की ही माझी बहीण लहानपणी माझ्यासाठी भांडायची, बाकीच्यांशी माझ्यासाठी उभी राहायची सगळ्यांच्या समोर, आणि आज जर का माझ्यावरती काही प्रसंग ओढवला तर हीच बहीण माझ्यासाठी उभी राहील. आणि हे त्यांना मी म्हटलं आणि त्या ओक्साबोक्षी रडायला लागल्या आणि त्या रडता रडता म्हटल्या की हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कदाचित ब्रिज वाट बघत असेल मी बोलण्याची, आणि काढा तुम्ही कॅमेरा, मी बोलते म्हणे. मला आठवलं, आजही इमोशनल व्हायला होतं ते आठवल्यावरती. पण मग तो कॅमेरा काढल्या, मग त्या ऑन रेकॉर्ड माझ्याशी सगळं बोलल्या. आता मी जसं म्हटलं की एक्सपेक्ट ट्रेचरी, तर झालं असं होतं की माझ्याबरोबर जो फोटोग्राफर कॅमेरामन दिलेला होता तो अतिशय नटोरियस असा होता. मी ते लिहिलं आहे पुस्तकामध्ये म्हणजे. आणि तर ते सगळं झालं, आम्ही गाडीतून निघालो धुळ्याहून, आणि निघाल्यानंतर एका ठिकाणी तो म्हटला की मला टॉयलेटला जायचं आहे, कुठेतरी ढाब्यावर थांबव. तर तो उतरला आणि आधी गाडीत खूप कौतुक करत होता की कसं व्यवस्थित तू बोलतं केलं त्यांना, त्या बोलायलाच तयार नव्हत्या, पण त्या किती छान नंतर सगळं बोलल्या वगैरे वगैरे. आणि मग तो उतरला, तो उतरून टॉयलेटला गेला. मी त्याच्या कॅमेऱ्यातून मेमरी कार्ड काढलं, माझ्या लॅपटॉपमध्ये टाकलं आणि अख्खा तो व्हिडिओ कॉपी केला आणि परत ठेवला. परत ते कार्ड त्याच्या याच्यात ठेवलं कॅमेऱ्यामध्ये. मग तो आला, आम्ही मुंबईला गेलो. त्याच्यानंतर पुष्कळ 6 महिन्यांनी ज्यावेळेला ती ॲक्च्युअली स्टोरी फाईल केली, 6-7 महिन्यांनी, 27 फेब्रुवारीला मी पहिल्यांदा ही स्टोरी फाईल केली होती द वीक मॅगझिनमध्ये. त्या दिवशी वीक मॅगझिनच्या एडिटर्सनी फोन करून असं सांगितलं की फोटो आणि व्हिडिओज पाठवा. आणि फोटो आणि व्हिडिओज पाठवा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते माझ्याकडून डिलीट झाले. माझ्याकडे ते व्हिडिओ पण नाही आहेत आणि फोटो पण नाही आहेत आणि काहीच नाही आहे माझ्याकडे. आणि म्हणजे जसं आपणही समजू शकतो की त्या व्हिडिओच्या शिवाय त्या अख्ख्या स्टोरीलाच काही अर्थ उरला नसता. म्हणजे डॉक्युमेंट होते, डॉक्युमेंटमधल्या डिस्क्रिपन्सीज दाखवल्या असत्या, त्या खूप स्टार्क किंवा रिव्हिलिंग अशा प्रकारच्या त्या डिस्क्रिपन्सीज होत्या. पण तरीसुद्धा सबस्टॅन्शिएट करायला फॅमिलीला ॲप्रिहेन्शन्स आहेत हे दाखवण्यासाठी फॅमिलीचा व्हिडिओ हवा, तर तो त्यांनी सरळ सांगून टाकलं की माझ्याकडून डिलीट झाला आहे. आणि हे एक्सपेक्ट केलं होतं. म्हणून मी जे म्हटलं ना की एक्सपेक्ट ट्रेचरी, प्रत्येक क्षणी हे म्हणजे असं मनात धरूनच चाला की आपली फसवणूक होणार आहे आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न होणार आहे, पण आपण अलर्ट राहायचं आहे, आपली फसवणूक होऊ नाही द्यायची आहे. त्यामुळे ते सगळं त्यावेळेला त्या गोष्टी करत गेल्या होत्या. डॉक्युमेंट्सचं जसं म्हटलं की मला त्यांनी 12:30 वाजता रात्री बसस्टॉपवरती, आम्ही सावजी मटण खायला म्हणून गेलो होतो आणि खालून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर त्यांनी तिथं बसस्टॉपवरती बसवून मला हळूच तो कागद काढून दाखवला की हा रिपोर्ट पोस्टमॉर्टमचा. आणि मग त्यांनी मला ते डिस्क्राईब करायला सुरुवात केलं की काय काय याचा अर्थ आहे की कॉरोनरी आर्टरी इन्सफिशियन्सी हे मृत्यूचं कारण दिलेलं आहे. आणि तो MD फॉरेन्सिक होता ज्यांनी जे सांगत होता. तर हे जरी मृत्यूचं कारण दिलेलं आहे तरी हे इन्सफिशियन्सी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला इन्सफिशियन्सी ही फेटल असतेच असं नाही, पण ती इन्सफिशियन्सी आहे. आणि ॲट द सेम टाईम त्यांचे बाकीचे जे ऑर्गन्स आहेत, मग लिव्हर असेल, किडनी असेल, लंग्ज असेल आणि ड्युरा जो मेंदूवरचं आवरण आहे, हे सगळे कंजेशन आहेत. तर हार्ट अटॅकमध्ये बाकीचा कुठलाही ऑर्गन कंजेशन होण्याची काहीच कारण नाही. हे कंजेशन होऊ शकतं ज्या वेळेला पॉयझनिंग होतं, आणि ड्युराचं कंजेशन होतं ज्या वेळेला मेंदूवरती हल्ला केला जातो, ॲसॉल्ट ऑन ब्रेन.
असं असेल तरच ती लेयर कंजेशन होते. तर हे तो सांगत होता. आणि अशा सगळ्या गोष्टी, आणि हे सगळं सांगत असताना म्हणजे आता जसं मी म्हटलं ना की मला पुस्तक लिहिण्याची सवय नव्हती आणि मी जर्नलिझम सुरू केलंच तेच इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम सुरू केलं. आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझममध्ये पहिल्यांदा टेलिव्हिजनला, तर टेलिव्हिजनमध्ये आम्हाला एक बंधन असं होतं की विशेषणं वापरायची नाहीत, वाक्प्रचार वापरायचे नाहीत, म्हणी वापरायच्या नाहीत, कारण ते आपण दाखवू शकत नाही. म्हणजे आपण बातमीत असं म्हणू शकत नाही की नेत्यांनी आपली पोळी तव्यावर भाजून घेतली, कारण माझ्याकडे दृश्य नाही आहे ते दाखवण्यासाठी. किंवा निराशेच्या गर्तेमध्ये ते भूमिहीन मजूर खोल कोसळले, हे मी दाखवू शकत नाही. जे दाखवू शकतो तेच लिहायचं. आता सर्रास काय वाटेल ते चालतं ते, पण त्यावेळेला या एथिक्स आणि नॉर्म्स होते की आपण जे दाखवू शकतो तेच लिहायचं. तर त्याच्यामुळे ही बातमी लिहिता आणि नंतर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करताना सुद्धा प्रिंटमध्ये मॅटर ऑफ फॅक्टच लिहायला लागायचं, कारण तुम्ही थोडं एक्स्ट्रा काहीतरी लिहायला गेलात तर तुमच्यावर केस होऊ शकते. त्यामुळे जेवढं मॅटर ऑफ फॅक्ट लिहाल तेवढं स्टिक टू युअर बेसिक्स आणि द ओरिजिनल इन्फॉर्मेशन जी तुम्ही सबस्टॅन्शिएट करू शकाल त्याच्याशीच बांधील राहायचं. तर त्याच्यामुळे ॲम्बियन्स डिस्क्राईब करणं वगैरे हा प्रकारच नव्हता. मी पहिला ड्राफ्ट ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला 3 ओळीमध्ये लिहिलं होतं की मी लातूरहून उस्मानाबादला आलो, उस्मानाबादला राज कुलकर्णी आणि आम्ही जेवायला गेलो, मग तिथून उस्मानाबादहून निघालो सोलापूरला, सोलापूरहून पुण्याला, आणि या सगळ्या काळात 2 गाड्या पाठलाग करत होत्या. तर मी माझ्या मुलीला वाचायला दिलं आणि ती मला म्हणे की किती बोर लिहिलं तू म्हणे. हा होत होता, पण हे होत असताना तुझ्या मनात काय येत होतं किंवा तुझ्याबरोबर जे कोण गाडीत होते त्यांच्या मनात काय येत होतं, त्यांच्या रिॲक्शन काय होत्या या सगळ्या गोष्टीबद्दलच्या, ते पाठलाग करत होते. म्हणजे ते करत काय होते, गाड्या तर खूप असतात आजूबाजूला पाठीमागे, स्पेसिफिकली या 2 गाड्या करत काय होत्या किंवा गाड्यांमधले लोक करत काय होते हे तू डिस्क्राईब याच्यामध्ये करायला हवं. किंवा जसं मी म्हटलं की नुपूरच्या बाबतीतलं की नुपूरनी मला 3.5 तास अशी इन्फॉर्मेशन दिली, याच्या पलीकडे काय, म्हणजे त्यावेळेचं सगळं वातावरण काय होतं. जून महिन्यामध्ये आम्ही भेटलो होतो रॉयल्टी हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये प्रभात रोडला, आणि पावसाळा सुरू झालेला होता. तर ती म्हणे तो ॲम्बियन्स डिस्क्राईब कर, हे काही केलेलं नाही. किंवा तिचा पहिला इंटरव्ह्यू जो आम्ही वापरलाच नाही, म्हणजे व्हिडिओ इंटरव्ह्यू जो आहे अजूनही, तो मराठा क्रांती मोर्चाचे जे केंद्र होतं पुण्यामध्ये, त्या क्रांती मोर्चाच्या ऑफिसमधल्या कोपऱ्यातल्या एका लाकडी खोलीमध्ये केलेलं होतं. आणि अक्षरशः पहिल्यांदा मानस, मी आणि जयंत आतमध्ये गेलो, ती अख्खी खोली साफ केली, कारण प्रचंड धूळ होती. अनेक वर्ष कदाचित त्या छोट्याशा खोलीमध्ये कोणी आलंच नव्हतं. त्यामुळे ती आधी खूप स्वच्छ करण्याचा जेवढा शक्य आहे तेवढा प्रयत्न केला की निदान बसता येईल एवढं. मग किरणनी तो कॅमेरा सेट करून दिला, किरण फोकमारे म्हणून होता, त्याच्याही बरोबरचा फोटो आहे, आणि हे सगळं त्यात डिस्क्राईब केलेलं आहे. पण या ज्या गोष्टी मी बातमी करताना लिहू शकत नाही त्या याच्यात लिहिलेल्या आहेत. ॲट द सेम टाईम तेवढंच लिहिलं आहे जेवढं मी आजही सबस्टॅन्शिएट करू शकतो. म्हणजे जसं मी ॲम्बियन्स या गोष्टी जरी डिस्क्राईब केलेल्या असल्या तरी अशा खूप गोष्टी आहेत की ज्या माहिती आहेत पण माझ्याकडे सबस्टॅन्शिएशन नाही आहे त्या गोष्टींबद्दलचं. कारण ही बातमी आल्यानंतरसुद्धा बऱ्याच गोष्टी घडत होत्या की काही जणांचे कॉन्फरन्स कॉल झाले होते, ते ऐकलेसुद्धा होते, पण माझ्याकडे नाही आहे. त्यांनी काय प्लॅन केलं की ही स्टोरी रिपोर्टर डिस्क्रेडिट नाही करता येत, तर रिपोर्ट डिस्क्रेडिट करण्यासाठी काय करता येईल, मग एक डॉसियर कसं पाठवता येईल, मग ते कोणाकोणाला पाठवायचं. मग त्या ज्यांना पाठवलं त्यातल्याच एकाने मला ते डॉसियर पाठवलं आणि त्यांनी मला सांगितलं की याचं रिबट मला पाठव ऑलरेडी. आणि मग त्या एका चॅनलला इंग्लिश चॅनलवरती रात्री 9:30 वाजता देर इज नथिंग सस्पिशियस असा प्रोग्राम चालू होता, आणि त्याच चॅनलला त्यांच्या हिंदी चॅनलवरती त्या डॉसियरचं रिबटल चालू होतं, एकाच चॅनलच्या हिंदी आणि इंग्लिशवरती. तर पण हे त्यांनी पाठवलेलं होतं म्हणून त्यावेळेला ते करता आलं. तर अशा खूप गोष्टी आहेत की ज्या म्हणजे त्या जर लिहायच्या ठरवल्या तर आणखीन 2 पुस्तकं लिहिली जातील. पण शेवटी हेही माहिती आहे की हे सगळं करत असताना पंगा आपण कोणाशी घेतो आहे, तर ते माहिती असल्यामुळे ज्या गोष्टींना
पॉइंटेडली सिद्ध करता येईल अशाच गोष्टी पुस्तकात ठेवायच्या किंवा स्टोरीत ठेवायच्या. त्या कव्हरवरून सुद्धा, कव्हर नागेश आलाय का? हां, नागेश माझा मित्र आहे आणि इतक्या जण म्हणजे अशी जी मदत, नागेशनी याचा पुस्तकाचं कव्हर डिझाईन केलं आहे आणि ते कव्हर डिझाईन बघितल्यानंतर पहिल्यांदा मला काही जण असं म्हटले की अरे ती पाठीमागे तू सावली दाखवली आहेस आणि त्या सावलीवरून जर ऑब्जेक्शन आलं तर काय, पाठीमागच्या सावलीवरून. तुम्ही म्हटलं काय आहे ऑब्जेक्शन? ते म्हणे त्याच्यात माणूस कोण आहे कळतं ना. म्हटलं माणसाची नाहीच आहे, ती यमाची सावली आहे. आणि ती यमाची सावली आहे, तर ती यमाची सावली नागेशनी काढली आणि ते अख्खं कव्हर त्याने डिझाईन केलं. आणि मला इनफॅक्ट आत्तापर्यंत अक्षरशः नागेश शेकडो जणांचे फोन आले की हे कव्हर डिझाईन कोणी केलं आहे, त्याचा नंबर आम्हाला द्या. तर त्याचा नंबर मी खूप जणांना ऑलरेडी कळवलेला आहे. आणि त्या पुस्तकाच्या क्रेडिट्समध्ये सुद्धा जसं आपण बोललो होतो आधी, त्याचं पण असं आहे ना की इनोसन्स कसं. मी त्याला फोन केला, त्याला विचारलं की अरे हे कव्हर तू डिझाईन करून पाठवलं आहे, पैसे किती या कव्हरचे? तर मला नाही काही नाही. म्हटलं नाही काही नाही, काहीतरी तर कव्हर डिझाईनचे पैसे तू घेतले पाहिजे. 600 रुपये द्या म्हणे कव्हर डिझाईनचे. म्हणजे मला असं झालं की हा इतका जबरदस्त आर्टिस्ट आहे आणि हा इतका अंडर एस्टिमेट करतो आहे त्याच्या कलेला की हा फक्त 600 रुपये द्या असं म्हणतो आहे. किंवा परिस्थिती इतकी भयान ओढवलेली आहे की 600 सुद्धा चालतील. आणि ते आज आपण बघतो आहे काय याच्यात सिच्युएशन झालेली आहे ती. तर डेफिनेटली म्हणजे मला तर त्याचा सत्कारच करायचा आहे नागेशचा या बाबतीमध्ये. आणि मी त्याला म्हटलं मला आत्ता जेवढं शक्य आहे तेवढं मी तुला देईन, नंतर मी यापेक्षा जास्त तुला देईन. आणि डेफिनेटली मी ते हा जाहीररित्या पण हा शब्द देतो याच्यातला की कारण मला जसं बरेच जण सुधींद्र कुलकर्णी आले होते आणि सुधींद्र कुलकर्णी माझ्याकडे आले आणि त्यांनी हे पुस्तक घेतलं आणि पुस्तक बघितल्यानंतर ते मला म्हटले की तुझं कव्हर ही तुझ्या पुस्तकाची प्रस्तावना आहे. तर म्हणजे अ पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स, एक चित्र 1000 शब्द बोलतं. तर तसं ते कव्हर आहे. आणि म्हणून डेफिनेटली नागेशनी फारच एक्स्ट्राऑर्डिनरी या सगळ्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. या व्यतिरिक्त तर बऱ्याच मेडिकल डिस्क्रिपन्सीजबद्दल खूप गोष्टी आहेत. ट्रायल ज्या वेळेला या सगळ्याची सुप्रीम कोर्टात गेली आणि झालं असं होतं की बंधुराज लोणेला मी ओळखत होतो कारण तो TV9मध्ये पत्रकार होता. TV9मधून त्याची नोकरी गेलेली होती आणि नोकरी गेल्यानंतर तो बऱ्याच ठिकाणी फिरत होता. खूप आर्थिक अडचणीमध्ये होता आणि त्या सिच्युएशनमध्ये आम्ही भेटलोही होतो. मुंबई कलेक्टिव्ह हा जो 2 दिवसाचा मुंबईत कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात आम्ही भेटलो पण होतो. आणि नंतर मी वेबसाईट रोज चेक करायचो कारण चीफ जस्टिसवरती 100 कोटीचं ॲलिगेशन होतं स्टोरीमध्ये. त्यामुळे ॲटलिस्ट फॉर्मर चीफ जस्टिस तरी रिॲक्ट होईल असं वाटायचं. म्हणून मी ती रोज वेबसाईट चेक करायचो, हायकोर्टची, सुप्रीम कोर्टची. आणि सुप्रीम कोर्टची वेबसाईट चेक करताना एक दिवशी लक्षात आलं की बंधुराज लोणेंनी या केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल केली आहे आणि बंधुराज लोणेंनी तोच वकील घेतला आहे पल्लव सिसोदिया जो अमित शहांचा सोहराबुद्दीन खटल्यामध्येच वकील होता. तर अमित शहांचाच वकील हा बंधुराज लोणे हायर करतो. तर हे शक्य कसं होऊ शकतं? आणि पल्लव सिसोदियांसारखा एक जेन्युइनली एक्सपेन्सिव्ह लॉयर हा बंधुराज लोणे हायर करतो. याचा अर्थ याच्यात काहीतरी मालाफाईड असू शकतं. म्हणजे जसं मी आधी म्हटलं होतं ना की एक्सपेक्ट ट्रेचरी, एक्सपेक्ट फेल्युअर्स. तर हे लक्षात आलं. हे लक्षात आल्यानंतर मग इंदिरा जयसिंगांशी कॉन्टॅक्ट केला. मग इंदिरा जयसिंगांनी सांगितलं की आपण याच्यात इंटरव्हेन्शन करायचा प्रयत्न करू. ॲडमिरल रामदास तयार झाले. मग ॲडमिरल रामदासांच्या बिहाफवरती ते पिटिशन दाखल झालं आणि त्यांनी मला दिल्लीलाही बोलवलं होतं. मी 10, 11, 12 3 दिवस त्यावेळेला जानेवारीचे दिल्लीमध्ये होतो. आणि आता पुन्हा तेच आहे की 11 तारखेला काय घडलं हे मी नाही सांगू शकत, पण 12 तारखेला सकाळी सुप्रीम कोर्टच्या 4 चीफ जस्टिसनी, 4 सिनियर जस्टिस जे कॉलेजियमचे मेंबर होते, त्यांनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे पण मान्य केलं की लोयांची केस हा ट्रिगरिंग पॉईंट बनला
या प्रेस कॉन्फरन्सचा आणि कशी कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स ही अंडरमाइन केली जात आहेत आत्ता आणि मास्टर ऑफ द रोस्टर हा कसा या सगळ्यामध्ये या ब्युरोक्रॅटिक इंटरफिअरन्सला मदत होईल अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल केल्या जात आहेत. तर त्या दिवशी खूप आशा वाढल्या होत्या. डेफिनेट आम्ही ऑलमोस्ट सेलिब्रेटरी मूडमध्ये होतो की आता याच्यात काहीतरी होणारच 100%. 4 कॉलेजियम मेंबर्स 5 पैकी हे प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. अनप्रेसिडेंटेड, इतिहासात कधीही घडलं नाही अशी गोष्ट होते आहे. तर डेफिनेटली हे काहीतरी लॉजिकल एंडपर्यंत जाऊ शकेल असं वाटलं होतं. पण नंतर पहिल्यांदा पुन्हा अनप्रेसिडेंटेड जसं म्हटलं की या सगळ्या गोष्टी एक्सपेक्ट करायच्या, तर अनप्रेसिडेंटेड पुन्हा एक गोष्ट अशी झाली की लोअर कोर्टमध्ये मुंबईला ज्या पिटिशन्स दाखल झाल्या होत्या हायकोर्टामध्ये, एक बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची होती आणि एक आणखीन पिटिशन होती. या 2 पिटिशन्स सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर करून घेतल्या. म्हणजे एरवी सुप्रीम कोर्ट काय म्हणतं पिटिशनरला की तुम्ही लोअर कोर्टमध्ये जा, तिथं जर न्याय नाही मिळाला तर वरच्या कोर्टमध्ये या. इथं पहिल्यांदा असं झालं की लोअर कोर्टमधल्या केसेस ट्रान्सफर करून घेतल्या पिटिशन्स इथं. त्याच्यानंतर 3 इंटरव्हेन्शन्स त्याच्यामध्ये ॲडमिट करून घेतली. 3 इंटरव्हेन्शन्स ॲडमिट केल्यानंतर 40-42 त्याच्या सुनावण्या झाल्या. दर मंगळवारी शुक्रवारची तारीख, शुक्रवारी मंगळवारची तारीख, असा सगळा तो प्रकार चालला होता. आणि दुसऱ्याच हिअरिंगला ती PIL सुरू झाल्यानंतर पल्लव सिसोदियांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की ही पिटिशन डिसमिस करा, रिजेक्ट करा, याच्यामध्ये काही हे नाही आहे, दिस इज अ फ्रिवलस पिटिशन. असं पिटिशनरचाच लॉयर सुप्रीम कोर्टात सांगतो आहे की माय पिटिशन इज अ फ्रिवलस पिटिशन, रिजेक्ट इट. हे पण कधी घडलेलं नव्हतं, पण इंटरव्हेन्शन्समुळे ते चालू राहिलं त्यावेळेला. आणि मग खूप गोष्टी ॲक्च्युली सुप्रीम कोर्टासमोर आल्या की जज लोयांचे कपडे रक्तानी का माखलेले होते, जर का कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाला सांगतात तर ते का आले. इंडियन एक्सप्रेसचं जे मी म्हटलं की इंडियन एक्सप्रेसनी ती स्टोरी चालवली की देर इज नथिंग सस्पिशियस. आणि त्या दिवशी सकाळी 7 वाजता मला हरतोष चा फोन आला आणि हरतोष मला म्हणे की इंडियन एक्सप्रेस देखा क्या. तर मी म्हटलं नाही देखा. तर म्हणे इंडियन एक्सप्रेसने स्टोरी कॅरी की आहे कि देर इज़ नथिंग सस्पिशियस, तो मुझे 1 घंटे के अंदर रिबट चाहिए. तर म्हटलं ठीक आहे. तर मी ते वाचायला लागलो. ती वाचल्यानंतर माझे 2-4 मित्रांना पुन्हा मी फोन केले ॲक्च्युली. त्यात पुन्हा जयंत, मानस हे 2 जण तर होतेच, या व्यतिरिक्त आणखीन काही जणांना फोन केले. आणि मग इंडियन एक्सप्रेस जी जर्नलिझम ऑफ करेज नावाची टॅगलाईन चालवते, ती अशा पद्धतीचा एक हास्यास्पद रिपोर्ट करते. म्हणजे देर इज याच्यापेक्षा अनफॉर्च्युनेट काय असू शकत नाही असा तो सगळा रिपोर्ट होता. की ती स्टोरी सुरू होते भूषण गवईंच्या कोर्टनी. म्हणजे कुठलाही पत्रकार हा वाचकाला एखाद्या कोर्टपर्यंत घेऊन जातो, नंतर ती कोर्ट येते, मग त्या कोर्टमधून त्याला बाहेर आणतो. तर इथं कोर्टनी सुरू होते आणि त्यात भूषण गवई, म्हणजे त्या रिपोर्टरला कोणी सांगितलं की या विषयाबद्दल भूषण गवईंना माहिती आहे. आणि या चीफ जस्टिसच्या रादर सुप्रीम कोर्टच्या जस्टिसच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर जो सगळा पहिल्यांदा आक्रोश सुरू झाला होता की असं न्यायाधीशांनी प्रेस कॉन्फरन्स घेणं योग्य आहे का वगैरे वगैरे, तो अशा प्रकारे न्यायाधीशांनी पत्रकाराला फोन करून इंटरव्ह्यू देणं योग्य होतं का, तर हाही त्याच्यातला प्रश्न होता. पण हे झालं आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की म्हणजे फक्त मोडक आणि कुलकर्णी नाही, मी पण होतो, शुक्रे पण होते, बर्डे पण होते, राठी पण होते, आणि आम्ही 6 जणं गाडीने त्यांना हॉस्पिटलला गेलो. मग सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला हा विषय झाला त्यावेळेला हे म्हटलं की मी तर 2च जजेस म्हटलं, हे 6 म्हणत आहेत. मग 6 लर्नेड जज एका कार्डियक पेशंटला ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला का बरं घेऊन गेले. आपण लर्नेड जज म्हणतो ना, हे लर्नेड जज ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला घेऊन जातात. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये 1.5 तास वाया जातो. त्या 1.5 तासामध्ये राठींनी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिलं आणि राठींनी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या पत्रात लिहिलं की त्या हॉस्पिटलमधल्या ECG मशीनचे नोड्स मोडलेले होते, तुटलेले होते, ते काम करत नव्हते, तिथं वेळ वाया गेला. नंतर त्यांना मेडिट्रिना हॉस्पिटलला हलवण्यासाठी आम्ही तिथून निघालो आणि मेडिट्रिना हॉस्पिटलला पोहोचायच्या 12 मिनिटं आधी त्यांचा मृत्यू झाला. 6:27 ते पोहोचले, 6:15 त्यांचा मृत्यू झाला. मग 6:15 जर मृत्यू झाला आणि मृतदेह जर तिथं आला
डेड ऑन अरायवल असं जर हॉस्पिटल म्हणतं तर मग त्या हॉस्पिटलचं बिल जे आहे या पुस्तकातही दिलं आहे, त्या हॉस्पिटलचं बिल त्यांच्यावरती न्यूरोसर्जरी झाली आणि त्यांच्यासाठी न्यूट्रिशन कन्सल्टंट बोलवला असं त्या बिलामध्ये का बरं लिहितं? आणि न्यूरोसर्जरी कोणी केली, ते न्यूरोसर्जरीसाठी किती पैसे लागले, हे का लिहितात त्या ठिकाणी? मग मृतदेहावरती न्यूरोसर्जरी केली होती का? बरं 6:15चा जर मृत्यू आहे त्यांचा, तर कुटुंबाला म्हणजे बहिणींना, पत्नीला आणि उरलेल्या 4 बहिणींना पहाटे 5 वाजता फोन कसे यायला सुरुवात झाली? पहाटे 5 ते 5:30 या वेळेमध्ये घरच्यांना फोन आला की असं असं ब्रिज गोपाल लोया यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं पोस्टमॉर्टम झाली आहे आणि त्यांची बॉडी आम्ही लातूरला पाठवून देतो आहे, तर तुम्ही लातूरला पोहोचा. त्यांना मुंबईला नेणारे 2 जज हे त्याच महालक्ष्मीच्या कॉलनीमध्ये राहत होते जिथं जज लोया राहत होते, क्वार्टर्समध्ये, ऑफिशियल क्वार्टर्समध्ये. त्यामुळे त्यांना माहिती होतं की जज लोयांची फर्स्ट फॅमिली ही मुंबईत आहे. मग गातेगावला पाठवण्याचा डिसिजन कोणी घेतला? तर असे अनेक अनआन्सर्ड क्वेश्चन्स हे सुद्धा पुन्हा एकदा याच्यातून उपस्थित केलेत. त्यानंतर आलेल्या गोष्टी पण याच्यामध्ये आहेत उपस्थित झालेल्या. तर या अशा अनेक गोष्टी होत्या की हे फोन आधी का केले? मग जर का 6:15चा मृत्यू आहे तर हे आधीच कोणी एक्सपेक्ट केलं की यांचा मृत्यू झालेला आहे, पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि आता आपण फोन करून यांना कळवून टाकायचं की हे लातूरला बॉडी घेऊन जायची आहे म्हणून. तर या सगळ्या गोष्टी किंवा पर्सनल बिलॉंगिंग्ज आपण ज्याला म्हणतो की त्या मृत व्यक्तीचे कपडे, त्यांचं पाकिट, त्यांचा मोबाईल फोन, त्यांचा चष्मा हे लिस्ट करून एका बॅगेमध्ये सील केलं जातं आणि ते फॅमिलीला हँडओव्हर केलं जातं. इथं मोबाईल फोन आणून दिला ईश्वर बाहेतींनी, लातूरमधल्या एका माणसाने. ते दोन्ही मोबाईल फोन त्यांनी आणून दिले. कपडे, शर्ट आणि जीन्स त्यांची एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये पाठवून दिलेली होती. त्याच्यानंतर त्यांचं वॉलेट आणि चष्मा तर त्यांच्या शरीराच्या खालती, मानेखालती अडकलेला होता. तर हे कसं झालं? आणि इंडियन एक्सप्रेसनी ज्या स्टोरीमध्ये जे म्हटलं की पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पोस्टमॉर्टमच्या स्टिचेसमधून वाहिलेलं रक्त हे कदाचित त्यांच्या कपड्यांना लागलं असेल. म्हणजे हे लिहिणाऱ्या रिपोर्टरला हेच माहीत नाही की पोस्टमॉर्टम होतं कसं, की पहिल्यांदा सगळे कपडे काढले जातात शरीरावरचे, ते वेगळे जसं म्हटल्याप्रमाणे लिस्ट करून एका वेगळ्या पिशवीत ठेवले जातात. मग पोस्टमॉर्टम होतं. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर स्टिच होते बॉडी स्टिच झाल्यानंतर ती रॅप केली जाते शीटमध्ये, ती बॉडी बॅगमध्ये ठेवली आणि मग बॉडी बॅगमध्ये बॉडी आली. बरं ती अनअकंपनीड का आली? जे 2 जज मुंबईहून नागपूरला त्यांना घेऊन गेले त्या 2पैकी एकही जण त्यांच्या मृतदेहासोबत लातूरला का नाही गेला? कोणीही त्या मृतदेहासोबत गेलं नाही. आणि हे ज्या वेळेला 2 महिन्यांनी ते भेटायला आले, 2 महिने त्याच कॉलनीमध्ये राहून ते फॅमिलीला भेटले नाहीत. आणि 2 महिन्यांनी ज्या वेळेला फॅमिलीला भेटायला गेले आणि त्यांना असं विचारलं की तुम्ही का नाही आलात इतके दिवसात, त्यावेळेला ते सतत एकच गोष्ट सांगत होते, वी वेअर अफ्रेड. तर मग हे भय काय होतं, की कशाची भीती होती? कशाच्या भीतीपोटी तुम्ही कंडोलन्ससाठी, सांत्वनासाठी सुद्धा फॅमिलीकडे जात नाही आहात? हे झालेलं होतं. असे अनेक मोमेंट्स. म्हणजे मला अनुजचं जे पत्र आहे ते अनुराधा बियानींनी मला ते पाठवलं आणि ते वाचल्यानंतर त्या दिवसभर मी जेवलो नव्हतो, रात्रभर झोप लागली नव्हती, दिवसभर जेवलेलो नव्हतो. ते वाचल्यावरती की एक 19 वर्षाचा मुलगा एका पत्रामध्ये, म्हणजे एका A4 साईजच्या पत्रामध्ये, हँडरिटन पत्रामध्ये 3 वेळेला लिहितो की आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मोहित शाह जबाबदार असतील. तर ही काय अगतिकता आहे, हा काय हेल्पलेसनेस आहे की तो परत परत हे लिहितो. आणि आजही पुन्हा तोच विषय येतो की हे सगळं झालं. सुप्रीम कोर्टाने ही पिटिशन फेटाळताना 2 कारणांवरती फेटाळली. या ऑर्डरमध्ये 114 पानांच्या ऑर्डरमध्ये 2 वेळेला ही स्टोरी छापली. कुठेही असं म्हटलं नाही की ही फ्रिवलस स्टोरी आहे, बेस्ड ऑन रॉंग इन्फॉर्मेशन आहे किंवा फॅब्रिकेटेड आहे, काही नाही, कॉन्कॉक्टेड आहे, काहीच नाही. ही 2 वेळेला छापली. ही रिजेक्ट करताना 2 कारणं त्यांनी याच्यामध्ये सांगितली. पहिलं कारण त्यांनी असं सांगितलं की दिस इज अ क्रिमिनल असॉल्ट ऑन द क्रेडिबिलिटी ऑफ ज्युडिशियरी. आणि मग हा क्रिमिनल असॉल्ट ज्युडिशियरीवरती करणाऱ्या, ज्युडिशियरीच्या क्रेडिबिलिटीवर करणाऱ्या माणसांना अटक करून कारवाई का नाही करत त्यांच्यावर? इतक्या प्रकारचं मोठं षडयंत्र कोणीतरी केलं, हे षडयंत्र करणाऱ्या माणसांना तुरुंगात का नाही टाकत? अशा प्रकारे या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्यासाठी जर कोणी केलं असेल तर ते केलं पाहिजे. आणि कोणी केलं हे म्हणा ना,
वेग कशाला ठेवायचं? स्पष्ट सांगायचं की सो अँड सो पर्सन हॅज डन दिस अटेम्प्ट टू डिस्क्रेडिट द ज्युडिशियरी. ते नाही म्हटलं. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं कारण त्यांनी सांगितलं की लोअर कोर्टच्या जजेसनी, म्हणजे गवई असतील, शुक्रे असतील, बर्डे असतील, यांच्या स्टेटमेंटवरती अविश्वास दाखवता येणार नाही, बिकॉज दॅट विल शो लोअर ज्युडिशियरी इन अ बॅड लाईट. म्हणजे कनिष्ठ न्यायव्यवस्था ही काय संशयाच्या अंधारामध्ये दिसेल वगैरे म्हणून त्यांच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवणं भाग आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे लोअर कोर्टच्या न्यायाधीशांच्या न्यायाचा सर्व विचार करून दिलेल्या, अलेजेडली विचार करून दिलेल्या निकालांवरती अपील केलं जाऊ शकतं. लोअर ज्युडिशियरीच्या निकालावरती हायकोर्टात अपील केलं जाऊ शकतं, हायकोर्टातल्या निकालावरती सुप्रीम कोर्टात अपील केलं जाऊ शकतं, पण लोअर कोर्टच्या जजच्या पत्रावरती, पत्र लिहिलेलं आहे, ॲफिडेव्हिट पण नाही, लिहिलेल्या पत्रावरती प्रश्न मात्र उपस्थित नाही करायचे. तर हा एक अजब पायंडा याच्यामध्ये पाडला गेला आणि ही पिटिशन यामध्ये फेटाळली गेली. त्यानंतर सुद्धा इतर अनुभव पण आहेत की शेवटी एवढीच व्यवस्था नसते ना, मग राजकीय व्यवस्था पण येते. ही बातमी आल्यानंतर अनेक जण बोलवत होते. त्या बोलवल्यानंतर त्यांचं असंही त्याच्यामध्ये म्हणणं होतं की आता काय करता येऊ शकतं. बऱ्याच वेळेला ही चर्चा झाली होती आणि मी त्यात असंही म्हटलं की एक ज्युडिशियल कमिशन नेमा, एक आयोग नेमा, टाईम बाउंड फ्रेम त्याला द्या आणि त्या टाईम फ्रेममध्ये त्यांनी याचं इन्व्हेस्टिगेशन करावं. ज्यांना बोलवायला पाहिजे, कोणाला बोलवायला पाहिजे माहिती आहे, काय रेकॉर्ड मागायला पाहिजे माहिती आहे, कुठला कॉल डेटा रेकॉर्ड, कोणाकोणाचं कॉल डेटा रेकॉर्ड गोळा करायला पाहिजे सगळं माहिती आहे. तर हे करा ज्युडिशियल कमिशन नेमून आणि 3 महिन्याच्या किंवा 6 महिन्याच्या टाईम फ्रेममध्ये तुमचं डिसिजन द्या. त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं की पण न्यायव्यवस्था तर पूर्णपणे आता सरकारला शरण गेलेली आहे. म्हटलं असेल, सरकारला शरण गेलेली असेल, पण ज्युडिशियल कमिशननी इंडाईट केलं एवढं तर म्हणता येईल निदान. पण निदान इतकं तरी झालं पाहिजे. तर म्हणजे हे असं कसं करता येईल? मी आत्ता 4 दिवसापूर्वीचा हा अनुभव आहे. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की मग असं जर असेल तर या देशातल्या न्यायाधीशांनी किंवा या देशातल्या पत्रकारांनी प्रामाणिकपणाने काम करायचं ते कोणाच्या भरोशावर करायचं? आणि कोणाच्या म्हणजे व्यक्तीच्या नाही म्हटलं मी, कुठल्या व्यवस्थेच्या भरोशावर त्यांनी आपला प्रामाणिकपणा टिकवायचा? ती व्यवस्था त्यांच्या मनामध्ये जर हा भरवसाच निर्माण करून देणार नसेल की तुला काही धोका उत्पन्न झाला प्रामाणिकपणे काम केल्याचा तर तुझ्या पाठीशी आम्ही असू, हे जर न्यायव्यवस्थेच्या पाठीमागे उभे राहणार नसतील तर कोणाच्या भरोशावर त्यांनी म्हणजे निष्पक्ष पद्धतीने निर्णय द्यायचे, न्यायाला धरून संविधानाला अनुसरून त्यांनी निर्णय द्यायचे, हे कशाच्या आधारावर एक्सपेक्ट करू शकतो? आणि असं असेल तर कमीत कमी हे तरी जाहीर करून टाकावं की आम्ही असा भरोसा निर्माण करू शकत नाही, हमारे भरोसे मत रहो, जागते रहो, नाही तो मरते रहो. पण निदान मग एवढं तरी सांगा, मग त्यालासुद्धा लोक तयार होतील. कारण म्हणजे हा काही नव्याने आलेला काळ नाही आहे ना. माझ्या आजोबांकडून वडिलांकडून ऐकलेल्या स्टोरीज अशाच होत्या ना की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये न्यायव्यवस्था विरोधात होती, पोलीस विरोधात होते, सरकार विरोधामध्ये होतं, मेजॉरिटी मीडिया विरोधामध्ये होता, पण स्वातंत्र्य मिळवलं, लढले, तुरुंगात गेले, फाशी गेले, गोळ्या खाल्ल्या, जे काय झालं ते केलं. पण हा देश पुन्हा तयार होईल त्यासाठी. पण सांगून टाका कमीत कमी की आमच्या भरोश्यावर राहू नका. आणि हे झाल्यानंतर मला एकाने निरोप सांगितला की नाही ते फार नाराज झाले. म्हणजे त्यांना एवढंच सांगा की लोयांची फॅमिली प्रचंड नाराज झालेली आहे आणि म्हणजे न्यायाधीशाची फॅमिली नाराज, निराश, हताश होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. तुमची नाराजी किंवा तुमची राजी खुशी जपणं ही जनतेची जबाबदारी नाही. जनतेची हालहवाल, जनतेची सकुशलता, जनतेची निर्भयता जपणं हे तुमचं काम आहे. तर त्यामुळे तुमची नाराजी झाली असेल तर मी त्याला काही किंमत देत नाही. नाराज झालं तर नाराज असं बसा घरात नाराज होऊन. पण आजची वेळ अशी नाही की मी नाराज होऊन घरात बसेन. मी जितके प्रयत्न, आणि ह्या पुस्तकामध्ये सुद्धा अनंत प्रयत्न केले. पहिल्यांदा मला पेंग्विननी ऑफर दिली होती स्वतःहून, मला ईमेल पाठवून की या विषयावरती तुम्ही पुस्तक लिहा, 72,000 शब्दांचं पुस्तक पाहिजे, इतके फोटोसाठी आपण पेजेस करू, आम्ही मार्केटिंग मॅनेजर अपॉइंट करू, तो इतके इव्हेंट्स करेल, असं सगळं डिटेल माझ्याबरोबर ते कॉन्ट्रॅक्टचं पेपर पाठवले होते.
आणि नंतर मॅन्युस्क्रिप्ट हँडओव्हर करण्याच्या 1 महिना आधी मला त्यांनी परत ईमेल पाठवून सांगितलं की नाही, आम्ही हे नाही छापू शकत, तुम्ही दुसरीकडे काहीतरी प्रयत्न करा. मग ज्या कमिशनिंग एडिटरनी मला ती ईमेल पाठवली होती त्यानंतर 6-8 महिन्यांनी ती कमिशनर एडिटर हार्पर कॉलिन्सला जॉईन झाली. तिथं गेल्यानंतर तिने पुन्हा मला पाठवलं. म्हणजे हा तिच्या बिचारीचा प्रयत्न होता, मी तिला डिस्क्रेडिट किंवा क्रिटिसाइज नाही करत आहे. तिने जेन्युइनली दुसऱ्यांदा प्रयत्न केला, ती दुसऱ्यांदासुद्धा तेच झालं. आणि मग म्हणजे असं ॲक्च्युली वाटायला लागलं होतं की हे आता होणार नाही आहे का. त्याच्यानंतर मग आपण सेल्फ पब्लिश करायचं, माझी बहीण पण म्हटली की मी मदत करेन. आणि मग ते सेल्फ पब्लिश करायचं ठरवल्यानंतर ISBN नंबर मागितला, कारण ISBN नंबरशिवाय ऑनलाईन विकता येत नाही. ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवरती ऑनलाईन नंबर ISBN नंबरशिवाय विकता येणार नाही, ई बुक करता येणार नाही. तर ISBN नंबरसाठी गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मी अप्लाय केलं होतं. त्या आजतागायत मला ISBN नंबर त्यांनी कळवलं नाही. मी 300-325 ईमेल पाठवल्या, शेकडो फोन केले. एक तर तो फोन कोणी उचलतच नाही, अर्धा पाऊण तास तो नंबर वाजत राहतो. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर जर कोणी उचलला तर तो असं म्हणतो संबंधित माणसाला बोलवतो, तुम्ही होल्ड करा, आणि तो ठेवून देतो. कोणीच येत नाही, कोणीच संबंधी माणूस त्या फोनवरती येत नाही. मग औरंगाबादमध्ये माझं असं एका मित्रांच्या इथं, इक्बाल मिंदेंचे मित्र आपले गांधी स्मारकचे औरंगाबादमधले जे पदाधिकारी आणि हे आहेत ट्रस्टी, त्यांच्याकडे हा विषय झाला. त्यावेळेला ते म्हटले की मी माझे एक मित्र आहेत त्यांना विचारतो. ते अतिशय छोटं पब्लिकेशन आहे, धम्मगंगा नावाचं, आणि ते ॲक्च्युली पुस्तक एकही काढत नाही, 15-20 पानांची बुकलेट काढतात, पण पब्लिशिंग हाऊस रजिस्टर्ड आहे. तर त्यांच्या नावाने आपण अप्लाय करायचं का. तर म्हटलं चालेल, करू. मग त्यांच्या नावाने अप्लाय केलं, आणि त्यांच्या नावाने अप्लाय केलं तेव्हा 10व्या दिवशी ISBN नंबर आला. आणि आता त्या ISBN नंबरवरती हे सेल्फ पब्लिश केलेलं आहे पुस्तक. आणि अशा निमित्ताने ते आता सगळ्यांसमोर येऊ शकतं आहे. मुग्धाताई कर्णिक या त्याचा अनुवाद करत आहेत. एक प्रोफेसर हेमंत शाह म्हणून आहेत, ते त्याचा गुजरातीमध्ये अनुवाद करत आहेत. कविता लंकेश कन्नडामध्ये त्याचा अनुवाद करते. पंजाबमध्ये एक गुरप्रीत कौर म्हणून आहेत, प्रोफेसर आहेत, त्या पंजाबीमध्ये त्याचा अनुवाद करत आहेत. असं वेगवेगळ्या भाषांमध्ये पण त्याचा अनुवाद चालू आहे आणि तोही येईल. आणि मी ॲक्च्युली म्हणजे मी बोलायचो पण नाही खरं तर. मी अतिशय शांतपणे माझी पत्रकारिता करायचो, काही कोणाशी बोलायचं नाही, आपलं काम, कुठली का स्टोरी असे ना, पण ते काम करायचं. पब्लिश झाल्यानंतर विषय संपला, असा सगळा तो होता. पण हा 14 नंतर फरक झाला, 2014 नंतर, की हे लक्षात यायला लागलं की इतकं पुरेसं नाही आहे, नुसतं लिहिणं पुरेसं नाही आहे, तर बोलणं गरजेचं आहे. आणि बोलणं गरजेचं आहे याचं कारण आपण, म्हणजे मी जसं नेहमी म्हणतो कि आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. तर त्याच्यामुळे जब तक जिंदा हो तब तक बोलो, बोलते रहो. आणि जसं पुन्हा सांगतो की ती एकच, मी जर्नलिझम जॉईन करण्याची जी एकच ती इन्स्पायरिंग लाईन होती, ती इन्स्पायरिंग लाईन कव्हरवरती आहे आणि ती मी माझ्या परीनं बाळगण्याचा प्रयत्न करतोच. या निमित्ताने मी सगळ्या वाचकांनाही म्हणतो आहे की टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल. लोकांना सत्य सांगा, सैतानाला शर्मिंदा करा. डॉक्टर साहेबांनी हा प्रकाशनाचा हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला. माझ्यासाठी तर म्हणजे परिवार असल्यासारखंच आहे. अनेक प्रोग्राम्स, कार्यक्रम इथं गांधी स्मारकला झाले, एकत्र झाले. आणि निवडणुकांच्याही आधी जे प्रयत्न केला होता ॲक्च्युली की राजकीय पक्षांची महाआघाडी होत नसेल तर मतदारांची महाआघाडी तयार करूयात. आणि मतदारांची महाआघाडी तयार करून तरी कमीत कमी हा जो मॉन्स्टर देशाला गिळंकृत करायला पाहतो आहे त्याला थांबवण्याचा आपण आपल्या परीनं प्रयत्न करू. तर तो सुद्धा डॉक्टरांच्याच पुढाकारांनी, मार्गदर्शनाने केला होता आणि यानंतरही तो प्रयत्न सतत कंटिन्यू करत राहू. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या प्रसंगी हा कार्यक्रम ठेवला याबद्दल खरं तर सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. आपण सगळेजण आलात हेच बळ आहे आणि ती ताकद, ते बळ या प्रसंगी दिलत याबद्दल आपलाही सर्वांचा अतिशय मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
निर्भयता, सत्याग्रही वृत्ती आणि त्याबरोबर पेशन्स, संयम, हा सगळा आपण निरंजन टकलेंचा प्रवास आत्तापर्यंत ऐकलेला आहे. आपण इथून जाताना हे पुस्तक आवर्जून घेऊन जा, आपल्या संपर्कातल्या लोकांपर्यंतही हे पुस्तक पोहोचवा. या पुस्तकाचं प्रकाशन आता आपण करणार आहोत, पण ज्या कवरचा उल्लेख केला निरंजन यांनी, हे कवर डिझाईन करणारे नागेश यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं, आणि डॉक्टर मच्छिंद्र गोरडे यांना विनंती करतो की त्यांनी नागेश यांचा सत्कार करावा पुष्पगुच्छ देऊन. आणि जसं म्हणाले निरंजन की हे कवर हे एका प्रकारची प्रस्तावनाच आहे या पुस्तकाची, तर या कवर डिझाईन करणाऱ्या नागेश यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर एम मुश्रीफ सरांचंही भाषण आपण ऐकणार आहोत. त्यानंतर अध्यक्षीय समारोपही होणार आहे. आणि आता मी आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर कुमार सप्तर्षींना अशी विनंती करतो की त्यांनी हू किल्ड जज लोया या पुस्तकाचं प्रकाशन करावं. माजी पोलीस अधिकारी एम मुश्रीफ सर, डॉक्टर मच्छिंद्र गोरडे, अप्पा अनारसे, जामवंत मनोहर आणि आपण सर्वजण या प्रकाशन समारंभामध्ये सहभागी होत आहोत. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते निर्भीड सत्याग्रही पत्रकार निरंजन टकले लिखित हू किल्ड जज लोया. धन्यवाद. या पुस्तकाच्या संदर्भात माजी पोलीस अधिकारी एम मुश्रीफ सर आपल्याशी बोलणार आहेत. त्यांच्याबद्दल अधिक मी आपल्याला सांगायची गरज नाही, पण तेही अतिशय निर्भयतेने अनेक विषयांवर लिहित असतात, बोलत असतात. आणि त्यांच्याही हू किल्ड करकरे या पुस्तकाचंही प्रकाशन काही वर्षांपूर्वी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याच हस्ते पुण्यामध्ये झालेलं होतं. मी माजी पोलीस अधिकारी एम मुश्रीफ सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी बोलावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्या पुस्तकाचं आज आपण प्रकाशन नुकतंच केलं त्याचे लेखक निरंजन टकले, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, माझं आणखीन निरंजन टकल्यांचं 2-3 दिवसापूर्वीच बोलणं झालं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं, त्यांनी माझा पत्ता घेतला आणि मला पुस्तक पाठवलं असं सांगितलं. पण दुर्दैवाने अजूनपर्यंत मला ते पुस्तक मिळालं नाही, त्यामुळे ते पुस्तक मी वाचू शकलो नाही. त्यामुळे त्या पुस्तकात काय आहे हे मी अधिकारवानोनी म्हणजे काही बोलू शकणार नाही. आता निरंजन टकलेंनी त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्या विषयाबद्दल, त्यांचा आजपर्यंतचा जो पत्रकारितेचा प्रवास झाला त्याबद्दल आणि जो काय पुरावा त्यांनी पुस्तकात नमूद केला त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती दिली आहे. पण मला पोलीस अधिकारी असल्यामुळं त्या दृष्टीने ते पुस्तक वाचणं आवश्यक आहे आणि ते वाचल्यानंतरच मी त्याच्यावर मत देऊ शकेन. पण एक गोष्ट नक्की आहे की हे पुस्तक जे आहे हे व्यवस्थेच्या विरुद्ध आहे आणि व्यवस्थेच्या विरुद्ध ज्यावेळी एखादी गोष्ट असते त्यावेळी ती दाबण्याचा जोरदार प्रयत्न केला जातो. तसा या पुस्तकाच्या बाबतीतही होणार आहे, होण्याची शक्यता आहे. त्या बाबतीत 2-3 उदाहरणं मी आपल्याला देऊ इच्छितो.
आत्ताच निरंजन टकलेंनी सुरुवातीला सांगताना मालेगाव 2006च्या बॉम्बस्फोटासंबंधीची माहिती सांगितली. ज्यावेळी त्यांच्या समक्ष एक निरपराध माणसाला त्यांनी आरोपी म्हणून मीडियाच्या पुढं हजर केला आणि तोच जे काही आरोपी होते, जे टेररिस्ट होते, त्यापैकी एक टेररिस्ट होता असं जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर या केसमध्ये जवळजवळ 9 लोकांना अटक केली आणि हे 9च्या 9 निरपराध होते. पण हे 9 लोक किती दिवस जेलमध्ये होते, तर हे 9 लोक 6 वर्ष आतमध्ये होते. निरंजन टकले जे पहिल्या दिवसापासून सांगत होते ते कोणी ऐकत नव्हतं आणि जी तपास यंत्रणा म्हणजे जी व्यवस्था आणि जे गव्हर्मेंट सांगत होतं त्याच्यावर विश्वास ठेवून लोक त्या 9 लोकांना अतिरेकी समजत होते. फक्त त्या 9 लोकांनाच समजत नव्हते, तर ते 9 लोक ज्या धर्माचे होते त्या धर्माच्या सर्व लोकांनाच ते अतिरेकी समजायला लागले होते. अशी परिस्थिती होती. कारण जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेची इच्छा होती की खरे आरोपी जे आहेत ते बाहेर येऊ नयेत आणि खोट्या आरोपींना आपण अतिरेकी म्हणून जनतेपुढं आणावं आणि त्या निमित्ताने एका समूहाला अतिरेकी म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब करावं. 6 वर्षानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या केसचं रिइन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्यामध्ये असं निष्पन्न झालं की जे 9 लोक अटक केले होते हे आरोपी नव्हते, तर RSS, जय वंदे मातरम आणि अभिनव भारत ह्या संघटनांचे लोक आरोपी होते. हे 6 वर्षानंतर निष्पन्न झालं आणि मग ह्या लोकांना 6 वर्षांनी सोडलं आणि त्यांना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवलं. पण ही बातमी मात्र लोकांच्या डोक्यात कुठं बसलेली नाही. फॅक्ट अशी आहे की जे 2006चा बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये फेर इन्व्हेस्टिगेशनमध्ये RSS, अभिनव भारत, जय वंदे मातरम आणि बजरंग दल यांचे आरोपी अटक करण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवलं. तो स्फोट त्यांनीच केला होता. पण व्यवस्थेने लोकांच्या मनात वेगळंच जे बसवलं, तर हे व्यवस्थेचं जे काम आहे ते सत्य दाबण्याचं असतं. तर आता संदीपने उल्लेख केला किंवा कोणीतरी उल्लेख केला की मी पुस्तक लिहिलेली आहेत, हू किल्ड करकरे. हू किल्ड करकरे जे मी पुस्तक लिहिलं हे मुंबईच्या अटॅकच्या वेळी त्यावर जो तपास झाला त्या तपासासंबंधी लिहिलं. त्या पुस्तकात मी दाखवून दिलं की संपूर्ण तपास चुकीचा केलेला आहे. करकरेंना IB म्हणून जी आपली इंटेलिजन्स एजन्सी आहे देशातली महत्त्वाची, ती अभिनव भारत आणि RSS यांनी कट करून मारलेला आहे. त्यांना हा अटॅक होणार हे संपूर्ण माहिती होती, तरी IBने तो अटॅक होऊ दिला. कारण त्यांना हा पॅरलल अटॅक करायचा होता आणि त्यात करकरेंना मारायचं होतं. कारण करकरे हे मालेगाव 2008चा तपास करताना एक देशव्यापी जो देशद्रोही कट होता तो ते उघडकीला आणत होते, म्हणून त्यांना मारायचं होतं आणि त्यासाठी हा सर्व उपद्व्याप केला. ह्या पुस्तकामध्ये मी डायरेक्ट आरोप केलेले आहेत IBवर की देशातील नंबर 1ची गुप्तचर यंत्रणा आहे. मी डायरेक्ट आरोप केलेले आहेत RSSवर. मी डायरेक्ट आरोप केलेले आहेत अभिनव भारतवर. पुस्तक निघून 13 वर्ष झाली. पुस्तकाच्या इंग्लिश 8 प्रती, मराठी 15 प्रती प्रसिद्ध झाल्या. पुस्तक 10 भाषात भाषांतरित झालं. पण अजूनपर्यंत ना IBने माझ्यावर काही केस केली ना ह्या संघटनांनी केली. मग मी म्हटलं की यांना चॅलेंज तरी देऊन बघू. बऱ्याच कार्यक्रमांना मी त्यांना चॅलेंज दिला. मी म्हटलं तुमचे लोक सगळे काही जे असतील महत्त्वाचे ते एका बाजूला आणि मी एका बाजूला,
कुठल्याही चॅनलवर कुठल्याही प्लॅटफॉर्म आपण चर्चा करू, आजपर्यंत हे आव्हान कोणी स्वीकारलेलं नाही. कारण व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेला हे दाबायचं आहे. त्याचप्रमाणे आता ही लोयांची केस झालेली आहे. ही व्यवस्थेच्या विरुद्धची केस आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ते पुस्तक वाचलं नसल्यामुळं मी त्याच्यावर अधिकारवाणी बोलू शकत नाही. पण एक मी निश्चित सांगू शकतो की ही व्यवस्थेविरुद्धची केस असल्यामुळं ह्याला दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होणार आहे. तर ते दाबलं जाणार नाही आणि ह्यातलं सत्य बाहेर येईल ह्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून मला आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण हे पुस्तक जरूर विकत घ्यावं, ते वाचावं आणि त्यातलं सत्य काय आहे ते जाणून घ्यावं अशी विनंती करतो. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद मुश्रीफ सर. या समारंभाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना करतो. आजचे प्रमुख वक्ते निरंजन टकले आणि माझे मित्र श्री मुश्रीफ साहेब, युक्रांचे सहकारी, माझे ट्रस्टी कोरडे गांधीभवनचे आणि सर्व बंधू भगिनींनो, सर्वांना रामराम, सर्वांना सलाम अलैकुम आणि जय भीम. हे सगळं म्हणणं आवश्यक असतं आपल्या देशात. तर मित्रांनो, हे पुस्तक प्रकाशन झालं आहे हे सांगत असतानाच ते आपण घ्यावं आणि आपापसात सर्क्युलेट करावं असंही मी थोडा तुम्हाला सल्ला देईन. याचं कारण असं आहे, पुढच्या काळामध्ये शक्य आहे की नाही आपण जर असे गप्प राहिलो तर काळ आणखीन बदलेल आणि कदाचित असे समारंभही घेता येणार नाही, अशी पुस्तकंही लिहिता येणार नाहीत, प्रकाशनही होणार नाही. सारंच काही भूमिगत होईल. एक आणीबाणी आपण पाहिलेली आहे, पण आत्ताची आणीबाणी फार वेगळी आहे. त्यावेळेला निदान इंदिरा गांधी एवढंच म्हणत होत्या की मी सर्वात शहाणी आहे, बाकी कोणी शहाणं नाही, कोणी बोलायचं नाही, काय मीच बोलणार, एवढं होतं. आता ते आहेच. शिवाय हे कसं आणायचं, आमचं राज्य लोकांवर कसं लादायचं, आमची आणीबाणी कशी लादायची, ते याच्याकरता त्यांनी माफिया पद्धत वापरलेली. याच्यात हिंदुत्ववादाचा कुठेही संबंध नाही. हे पुस्तक मी सगळं आज सकाळी पहाटेपासून करून दुपारपर्यंत संपवलं. याच्यात कुठेही हिंदुत्ववाद वगैरे असे विषय आलेले नाहीत. खरं तर लोयाही हिंदूच होते. हिंदू फार सुरक्षित राहणारे हिंदू राष्ट्रात, पण लोयासारखे लोक सुरक्षित नसतील. निरंजने जन्मानं हिंदूच आहेत, पण तेही सुरक्षित नसतील. म्हणजे ते 80मध्ये येत नाहीत. आम्ही हिंदू 80% आहोत त्यातले नव्हे. ते जे जे सत्य बोलतात ते हिंदुत्ववादी असू शकत नाही किंवा हिंदुत्ववादी त्यांना रक्षण देणार नाही. मग ह्या हिंदुत्ववाद नावाचा जो मोडस ऑपरेंडी आहे, कार्यपद्धती आहे, ती पूर्णतः पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येतं. म्हणजे निरंजन टकले म्हणतायत म्हणून नव्हे, आपण सुद्धा तिथं विचार केला. कारण साहित्य म्हणजे काय, सहित घेऊन जातात. ते एवढं निरंजन टकलेच्या लिखाणामध्ये शक्ती आहे की आपण वाचायला लागला तर कधीकधी तुम्ही एकदम त्याच्याबरोबर आयडेंटिफाय पुस्तकात. आणि सारखं अशी परिस्थिती येते, अरे आता काय करणार. आता हे मागे 3 गाड्या लागलेल्या आहेत आणि ते ओपनली जवळून जाताना दम देत आहेत, बघतो तुमच्याकडे. आता काय होणार, आता काय होणार असं वाटणार. तेव्हा वाचक असं म्हणतो की मी असं असं केलं असं, आणि मग निरंजन टकलेंनी काय केलं, त्यामुळे आपण श्रीमंत होतो. अरे हे आपल्या लक्षात नव्हतं, असंही करता येतं. फॅसिस्ट गुंडसुद्धा घाबरतात आपण हातामध्ये जो सोटा घेतला तर, आणि तो लोखंडी असला तर अधिकच चांगला. आणि तसं झालेलं आहे. तर याच्यामधून वाचकसुद्धा एनरिच होतात, अधिक श्रीमंत आणि समृद्ध होतात. हे सगळं पुस्तक वाचताना माझी अशी भावना झाली की मी एक रहस्यकथा वाचतो आहे आणि ही माझ्या देशात घडती आहे असं वाटत नाही. म्हणजे ते मी ॲक्सेप्टच करत नाही मन की मी ज्या देशात राहतो आणि जिवंत आहे आज, त्या ठिकाणी माणसं मारण्याचा धंदा चालू आहे आणि इतका पद्धतशीर चालू आहे
म्हणजे इतकं पद्धतशीर की तुम्ही CBIचा जजच मारता. CBI ताब्यात घेतली हा तर भाग वेगळा, पण CBIचं जे स्वतंत्र कोर्ट असतं त्याला आधी मुख्य जजची मीटिंग होते नागपुरात आणि तिथं त्यांना सांगायचा प्रयत्न केला जातो की तुम्ही अमित शहा यांच्यावरचे आरोप खारिज करा, त्यांना निर्दोष सोडा. की बिचाऱ्या एका सज्जन माणसाला विनाकारण पकडलं म्हणून बाइज्जत रिहा करा. आणि ते नाही म्हणतात, ते म्हणतात मला सगळं तपासावं लागेल. साक्षीदार किती आहेत? 100 साक्षीदार आहेत. अमित शहाने सोहराबुद्दीनचा एन्काउंटर केला, हे सगळं सिद्ध आहे. त्याच्याकरता यांना तडीपार झालेत. आता हे आपण कोथरूडमध्ये बसलो आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, हे चंद्रकांत पाटलांचं काय कार्य? तर तडीपारीच्या काळात अमित शहा चंद्रकांत पाटलांना बरोबर घेऊन फिरत होते कोल्हापुरात. कोल्हापूर त्यांची सासरवाड. एवढ्यावरनं ते कायमचे आता आमदार आहेत. तर ही सगळी माफिया पद्धत आहे, हे लक्षात घ्या. आणि मग असं रहस्यकथा वाचल्यासारखं, असं मानवी जीवन रहस्यकथासारखं असावं. म्हणजे निरंजनला सारखं सांगण्यात येतं लोकांकडनं की तुझ्या जीवाला जप बा. म्हणजे जीवाला जप. काय केलं? गुन्हा केला का? सत्य बोलतो. सत्य बोलणाऱ्याला जर जीवाला जपावं लागत असेल तर समाजामध्ये काहीतरी बिघडलं. ते इंग्रजीमध्ये म्हण आहे, राजवाड्यातलं आतलं तर काही दिसत नाही आपल्याला, पण राजवाड्यात काहीतरी गडबड आहे. हे कसं कळतं? आतमध्ये सडलेल्या उंदराचा वास राजवाड्याच्या बाहेर येतो. जर एखादा उंदीर आतमध्ये मेलेला असेल तर समजावं राजवाड्यामध्ये काहीतरी गडबड चालू आहे. वास तर येतो ना, वास तर आता खूप येतो आहे आणि तो दाबलाही जातो. म्हणजे वास आला की अत्तर टाकायला जातं. आपल्याला एकदम काहीतरी सत्य कळायला लागतं की मध्येच काश्मीरनामा येतो. अरे 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 हिंदू मेले, म्हणजे हिंदूचं सुरक्षित आहे अशी उलटीच बोंब ठोकली जाते. आपण त्याच्याबरोबर व्हायला जातो. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर आता साधी गोष्ट आहे की अमित शहा तिथे राहतात. हे निरंजनने जर शोधून काढलं नसतं तर कोणाला कळलं असतं? त्या रवी भवनामध्ये. रवी भवन काय? गव्हर्नमेंटचं गेस्ट हाऊस आहे. तिथल्या याच्यातलं पान फाडलेलं आहे, त्यावर चहाचे डाग पडले म्हणून पान फाडलेले, एंट्रीज फाडलेल्या आहे. तर यांनी प्रोटोकॉलकडे जाऊन ते काढून 4 महिन्याचं मागून मग त्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये त्यांना अमित शहाची एंट्री होते, सापडते आणि यांची उडवलेली दिसते ह्या ब्रिजगोपाल लोया न्यायाधीशांचे. आणि ते नागपूरला जे येतात ते 2 त्यांचे कलीग एकाच कॉलनीमध्ये राहणारे, काय कुलकर्णी आणि मोडक, हे 2 जज घेऊन येतात. म्हणजे बकरी ईदला बकरी कापतात तेव्हा त्याला असं घेऊन येतात ना, त्याला कुठे माहीत असतं पुढं काय होणार. त्याला 2 जज घेऊन येतात. नंतर याच्यामध्ये बैठकीला चीफ जस्टिस तिथं जातात, अमित शहा त्याला असतात. आणि मग जेव्हा हा बाबा काही बदत नाही, तो म्हणतो मी आरोप पाहील, तपास, कारण तपासल्यानंतर 100% गुन्हेगार सापडणार. म्हणजे आज अमित शहा म्हणजे आपण मोठे मानतो देशातले, ते कुठेतरी तुरुंगामध्ये असते, गुजरातच्या नाही तर महाराष्ट्राच्या. कारण तडीपारीच्या वेळेला तर महाराष्ट्राचं झाले होते, ते इथे एरोडा जेलमध्ये पण असते. म्हणजे तो विषय संपला असता. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत त्यांना हे नको. आणि त्याला RSSची टीम मदत करते नागपुराची. जो एक माणूस त्यांचे कपडे वगैरे देतो तो कोण आहे? तो पोलीस नाही आहे, तो भारती नावाचा लातूरमधला RSSचा माणूस आहे. आणि तो त्यांना ती पिशवी गुंडाळून हे त्यांचे कपडे देतो. असं कधी झालं आहे का कुठे? कोणी मेल्यानंतर पोस्टमार्टम झाल्यानंतर डॉक्टर पोलीसकडे देतात आणि ती पिशवी जाते. ते नाही, त्याच कपड्यावर डाग आहेत रक्ताचे. हे काय भयंकर आहे. म्हणजे हार्ट अटॅकमध्ये रक्ताच्या चिळकांड्या बुडत नाही, मी डॉक्टर म्हणून तर नक्की सांगू शकतो तुम्हाला. हार्ट आतल्यात बंद पडेल पण बाहेर म्हणजे शर्ट माखावा रक्तानी असं काय हार्ट अटॅकमध्ये घडत नाही, पण ते घडलेलं इथे. आणि दुसरं,
कुठेही पोस्टमार्टम झाल्यानंतर त्याचे नातेवाईक पोस्टमार्टमच्या वेळेला बोलवलेले असतात. ते तिथं पोस्टमार्टम बाहेर उभे असतात आणि मग ते सगळं सर्टिफिकेट वगैरे झाल्यावर त्यातले काय अवयव काढून घेऊन ते तपासायला पाठवल्यावर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिलं जातं, ससूनमध्येच दिलं जातं आणि पोलीस साक्षीदार असतात. आता इथं त्यांची बायको, त्यांचं घर, मुलं, 2 मुलं ते सगळे मुंबईला आहेत आणि एकदम खेडेगावात त्यांच्या जुन्याला पाठवलं जातं. कारण का तर असं दिसतं आपल्याला की या आदेशाप्रमाणे वागणारे लोक किती डेंजर असतात. ते नैतिक अनैतिक काही विचारत नाही. हे का असं विचारत नाही. बाहेरती लातूरचा आहे आणि लातूरच्या जवळ ते गातेगाव काय आहे ते गातेगाव, तर तिथं तो आणून देतो त्यांना. त्यांचे वडील चांगली तब्येतीने ते सांगतायत, त्यांची सख्खी बहीण सांगते जी धुळ्याला डॉक्टर आहे की हा मनुष्य रोज रनिंग करणारा, ॲथलेटसारखी बॉडी असलेला, स्वतःची खाण्याची तब्येतीची उत्तम काळजी घेणारा, प्रामाणिक असा माणूस आहे आमचा भाऊ, असं ते सांगतात. आणि मग ते वडील आधी बोलत नाहीत. निरंजन टकले पुस्तक लिहिणारे लेखक त्यांच्या मुलाकडे जातात. कोण सुचवतं यांना, यांचं कसं ते धागा निघाला. नुपूर नावाची मुलगी, कोणाची, धुळ्यांच्या डॉक्टरीनबाईची, ती भेटते आणि माझ्या मामांना न्याय मिळाला पाहिजे, तुम्ही काही करून. मला माझ्या मित्राने सांगितले की तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह शोधपत्रकारिता करता, माझ्या मामाला न्याय द्या. न्यायाधीशालाच न्याय मागायची वेळ आली. आणि हे त्यांच्याबरोबर इथं पुण्यामध्ये आपल्या रॉयल्टी हॉटेल प्रभात रोडवरचं तिथं बसून ते ऐकतात स्टोरी आणि मग कामाला लागतात. तर हे म्हणतात तुझ्या आईला आम्हाला भेटायचं आहे, कारण आईने एक अर्ज केलेला असतो. ती डॉक्टर असल्यामुळे पोस्टमार्टमचं जे काय असतं प्रोटोकॉल त्याप्रमाणे आज झालेलं नाही, म्हणून परत एकदा करा असा एक अर्ज केलेला असतो त्याने. तर म्हणून ती नक्कीच म्हणत असेल की माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. जर मुलगी म्हणते आहे आणि मुलगी आहे 18 वर्षाची, तर ती आईकडनंच आली असणार. म्हणून आईला भेटायला तर आई भेटू देत नाही, मुलीलाही परत भेटू देत नाही. इतकी जीवाला घाबरलेली ती फॅमिली, लोया फॅमिली. मारवाडी लोक आहेत, साधे लोक आहेत, पण सगळे घाबरलेले. शेवटी कसं तरी त्या बाई तयार होतात. मग त्यांनी सांगितलं आधी मी बोलणार नाही, आणि मग तिलाच भडबडून आलं. ती म्हणाली घ्या कॅमेरावर बोलते, ते त्यांच्याकडे आहे. आणि नंतर मग ते फोन करून निरंजन टकलेंना सांगायला लागते तुम्ही असं करा, त्यांचा मुलगा जो अनुज आहे त्याला भेटा, कारण त्याला भेटल्यावर तुम्हाला कळेल. चीफ जस्टिस 2.5 महिन्याने घरी आले भेटायला. ते मोडक आणि कुलकर्णी ते जजेस कॉलनीमध्ये राहून ते असे 1.5-2 महिन्याने आले. आणि त्याला कोण कोण काय काय भेटलेलं आहे आणि काय काय सांगितलं आहे, जर तुम्ही त्यांना भेटा. मग ते हो नाही म्हणतो. शेवटी भेटायला ठरवतात. हे जातात त्याच्याकडे. त्यावेळेला त्याचे लातूरजवळचे त्या गोतेगावचे आजोबा आलेले, ब्रजकिशोर त्यांचं काय, ब्रजकिशोर हरकिशन त्यांचे आहे, म्हणजे ब्रजकिशोर यांचे वडील, लोयांचे वडील. आणि तो मुलगा सारखा आजोबांकडे बघतो आणि हे प्रश्न विचारतात, तर हा खाली बघायचा प्रश्न विचार. आणि मग ब्रजकिशोर यांना उचलून बाहेर काढतात, आम्हाला काही बोलायचं नाही. आणि कारण एकच, आम्ही खूप सोसलं आहे, आम्हाला आमची नातवंड मरू द्यायची नाहीत, आमचा वंशविच्छेद करायचा नाही. आणि म्हणून ते वयस्करग्रस्त सांगतात. पण तेच मागून त्यांना काय वाटतं, ते कॉन्टॅक्ट करता म्हणतात की मी बोलायला तयार आहे, तुम्ही गावी या. आणि 29 तारखेच्या आत या, कारण 29ला वर्षश्राद्ध आहे, तेव्हा आमचे सगळे नातेवाईक जमतील, तेव्हा मला बोलायला जमणार नाही. आणि म्हणून हे जातात मुंबईहून. आणि नेमके त्यावेळेला म्हणजे बघा की सगळे ते कार रहस्यकथा वाटते. हे निघणार 10 तासाचा प्रवास करायचा मुंबई ते लातूर, आणि गाडीला पैसे नाहीत, कारण मोदी साहेबांनी नोटाबंदी केली, पैसेच नाही जवळ. मग याला माग त्याला माग, असं कर तसं कर, काहीतरी करून जातात. पण ही कमिटमेंट यांची.
गेल्यानंतर व्हाया उस्मानाबाद जायचं असतं. उस्मानाबादला राज कुलकर्णी आहेत. राज कुलकर्णीचं इथं भाषण झालेलं आहे आपल्याकडे सप्ताहात, गांधी सप्ताह. हे गांधीवादी नेहरूवादी आहेत. ते काहीतरी यांचं जेवण खाण्याची व्यवस्था करतात. अशा अवस्थेत ते सकाळी पोहोचतात त्यांच्याकडे आणि तिथं ते सगळं सांगतात. आणि ते असं म्हणतात, आम्ही तर सगळे घाबरलो, तर आम्ही तर दुबळे आहोत, पण तुम्ही काहीतरी करा. आणि तुमचं नाव आहे खूप, तुम्ही चांगलं हे करतात. कारण ते सावरकरांची खरी स्टोरी आणि बाहेर आणली ती. यालाही हिंमत लागते ना. मी सावरकरांना नुसतं म्हणलो की जिनांचे आणि त्यांचे विचार अगदीच समान आहेत. एका बाजूला जिना लिहिले की हिंदू मुस्लिम एकत्र राहू शकत नाही, दोन भिन्न राष्ट्र आहेत. एक्झॅक्टली हेच सावरकर जिनांच्या आधी बोलले. हिंदू मुसलमान भारतात दोन राष्ट्र आहेत, ते एकमेकाबरोबर राहू शकत नाही. म्हणजे हे बोलल्यावर घरात हल्ला झाला. बुरके घेऊन घर मोडतोड करून टाकले. कसे लोक आहेत पहा. आणि याच्यावर हा माणूस लिहितो सावरकरांचं ट्रूथ. ते कोणी खोडून काढत नाही बुद्धीनं. म्हणजे मध्यमवर्गाने हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण ह्या व्हॅल्यू जपण्याचं काम हे मध्यमवर्गाचं आहे समाजातल्या. श्रीमंतांना श्रीमंतीमुळे घेणं देणं नाही आणि गरिबांना रोजचीच एवढी चिंता की कशाचं घेणं नाही. मग घेणं देणं ते ठेवू शकत नाही, परवडत नाही. सत्य त्यांना परवडणारं नाही. म्हणून ह्या व्हॅल्यूज नेहमी कुठल्याही काळामध्ये मध्यमवर्ग राखून ठेवतो. तर मध्यमवर्गाने हे लक्ष घेतलं पाहिजे. हे डोक्यातली काही फॅडं काढली पाहिजेत. सावरकर म्हणजे भयंकरच मोठा माणूस होता, महापुरुष होता. एकदा त्याचे विचार किती घातक होते, त्याच्यातून देशाची फाळणी झाली ना. जिना लगेच म्हणाले मी त्यांना गुरु मानतो, वीर सावरकरांना. आणि ते म्हणतात तेच बरोबर आहे, दोन राष्ट्र आहेतच. तर हा एक भाग आहे. मध्यमवर्गाने खरं विचार करण्याची आता वेळच आहे. नाहीतर आपला सगळ्यांचा लोचा म्हणा किंवा लोया म्हणा होणार आहे, हे नक्की आहे. पुढच्या काळात होणारच आहे. कारण इथे आपण बघतोय ह्या पुस्तकातून हा संदेश आपल्याला मिळतो की मी निर्बुद्धपणे चाललं आहे ते तसंच्या तसं ते सांगतील. टी व्ही सांगेल, वर्तमानपत्र सांगतील किंवा जे प्रचार करेल. आज ते ॲडव्होकेट सदावर्ते नावाचे महान ग्रस्त आहे, ते गांधीबद्दल बोलले आहेत आणि नथुरामजी म्हणलेले आहेत आणि त्यांच्याबद्दलचं कौतुक केलेलं आहे. तर हे आता सारखं ऐकावं लागणार. आणि त्या गुंगीमध्ये आपण सत्य शोधायचं विसरून जाण्याची शक्यता आहे. तर ती शक्ती ह्या पुस्तकामधून आपल्याला मिळेल. कारण आपल्या मनातला प्रत्येक मध्यमवर्गाच्या मनात जो कोपरा असतो सत्सद विवेकबुद्धीचा, तो जागा होण्याची शक्यता आहे, असं पुस्तकाचं सामर्थ्य. तर ते त्यांचे वडील आधी जे बोलू देत नाहीत नातवाला, नातवावरचं प्रेम आहे, नातू मरून जाऊ नये, म्हणजे याचा अर्थ नातवाला तिथे धमकी देऊन गेलेत कुणीतरी. आणि यांच्या मागं लोक जातात आणि यांनाच एक यांचा गुप्तहेर खात्यातला माणूस सांगतो तू कुठेच मला माहीत आहे, तू सांगू नकोस मी लातूरला किंवा कुठे, आम्हाला तुझी क्षणाक्षणाला माहिती आहे. आणि तो म्हणतो तुला कसं काय माहिती. तर यांचा फोन टॅप करता. म्हणून मग जेव्हा भेट झाली तेव्हा त्यानं सांगितलं तू माझा दोस्त आहेस म्हणून तुला सांगतो, एवढं कर की फोनवर मित्रालासुद्धा किंवा घरी बायकोलासुद्धा मी कुठं जातो ते सांगू नको, कारण ते लगेच आमच्याकडे रेकॉर्ड होतं. आता अशा अवस्थेत आपण जगणार आहोत काय. येणाऱ्या काळाचं हे कोंबडा आरवलं आहे हे पुस्तक. म्हणजे कोंबडा आरवतो बरोबर त्याच्यानंतर पहाट होते. आणि मग कोंबडा आरवल्याच्या वेळेला आपण जागे झालो नाही तर ना सूर्याचं स्वागत करता येत ना तो दिवसही काय आहे ते कळत नाही. म्हणून आपल्याला दुसऱ्या काळाची चाहूल याच्यात दिसते की आपल्यावर हिंदुत्ववादी राज्य करत नसून माफिया राज्य करतायत. अगदी स्पष्ट शब्दात आहे की माफिया आहेत. म्हणून त्यांचं जे त्या नागेशने काढले चित्र त्याच्यामागे यम दाखवला आहे आणि तो अनेकांना अमित शहा वाटतो. हा यम एकट्या लोयांपुरता नाही आहे. नागेशच्या मनात तो त्याला बोलायला दिलं तर तो सांगेल, तो सगळ्या भारतीयांच्या मागे लागला आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये शेवट त्यांच्या हातात असतं. यांची नोकरी ज्यांच्या हातात असते तिथे इंटरफेअर करायचं, यांची नोकरी घालवायची, त्रास द्यायचा. तुझं नागपूरला तू गेलास किंवा लातूरला गेला ते बिलच देणार नाही असा त्रास सुरू झाला. जे त्यांचं अगदी आधी टीमवर्क होतं, आधी त्या मल्याळम मनोरमासारखा मोठा ग्रुप केरळमधला त्यांचं हे द वीक होतं.
आणि ते खर्चही करायचे, आणि कारण त्यांच्याकडं आहे ते सगळं, खूप जुनी परंपरा आहे त्यांची, आणि सत्याच्या स्टोरीला ते किंमत द्यायचे, त्याची काही किंमत पडेल तर हरकत नाही. असं असणारे लोक हळूहळू टाळायला लागतात आणि मग असं बोलायला लागतात. म्हणजे मी स्वतः ऐकलेलं आहे, अरे तुझा मित्र आहे ना तो निरंजन, त्याचं खरं नाही, त्याला गोष्टी सांगायची सवय लहानपणापासून, तो गोष्टी रचतो. आणि म्हणजे मग हे सांगा ना की लोयांना मारल्यानंतर, लोयांचा खून झाल्यावर 15 दिवसात तिथं गोस्वामी नावाचा जज आला आणि त्यांनी फक्त 48 तासात 100 विटनेस असताना लिस्टवर कोर्टाच्या तपासायचा नकार दिला. आणि 3 तास त्यांच्या वकिलाची बडबड अर्ज होता अमित शहाच्या वकिलांचा की मला निर्दोष सोडावे, आणि निर्दोष सोडून दिलं त्यांनी. हे काय भानगड आहे? आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी किस्सा सांगितला, तो तर फार भारी आहे. तुम्हाला न्यायाधीशांनाच न्याय दाबायचा असेल तर काय काय डावपेच असतात हे आपल्याला सामान्य माणसाला माहीत नाही. आपण उगाच न्यायाधीश म्हणजे काहीतरी असं पवित्र उच्च असं मानतो. त्यांना ह्या याचिका हायकोर्टातल्या दाबायच्या होत्या. आता ते कशा दाबणार? 2 माणसं होती, ती मागे घ्यायला तयार नव्हती. म्हणून अमित शहाच्याच वकिलानं तिथे एक याचिका केली आणि तिला माघार घेतलं, माझा क्लायंटच काहीतरी मला बंडला मारतो. आता सुप्रीम कोर्टाने सोडून दिल्यावर सगळं संपलं ना. मग हायकोर्टाचं सेस संपला. म्हणजे सुप्रीम कोर्टाकडून निकाल आणायचा आणि त्याच्यातून तुमचं सत्य फेकून द्यायचं. तर असा हा सगळा खेळ आहे. असं त्याचं आहेच आहे, पण माफिया त्यांना हिंदू मारणं, मुसलमान मारणं म्हणजे हिंदूंना खुश करण्याकरता. कारण काही लोकांच्या मनामध्ये आता असं झालेलं आहे, कुठेही काही कोणी मेलं, आपली किती मेले आणि त्यांची किती मेले, वी अँड दे, आणि मग त्यांचे मेले का जास्त, मग हरकत नाही. मग तेच तर आम्ही काश्मीरनामामध्ये इथे जे सभागेत सांगितलं, अहो ते पंडितने मारले, त्याच्यापेक्षा चौपटीनं तिथले मुसलमान मेले. अतिरेकाने हिंदू मुसलमान काय असा फरक केलेला नाही, हेच सांगतोय. पंडिताला मारलं का मारलं, पंडितीतून गेले का गेले, पण मुसलमानाला मारलं हे न सांगता नुसतंच सांगितलं हिंदू पंडित मारले, तर इफेक्ट मनावर वेगळा होतो. ते मनावर सगळे इफेक्ट वेगळे करण्याचं काळ आहे. हिटलर हेच करत होता. आणि म्हणून हिटलरच्या नंतर सगळ्या जगाने, हिटलर फार जुना नाही आहे, म्हणजे इथं जे 75 वर्षाच्या वरचे असतील त्यांच्या बालपणीची गोष्ट आहे. हिटलरच्या काळात जर्मनीत एक पिढीच्या पिढी नादान ठरली होती. केवळ जीवला मारतोय म्हणून लोक म्हणले वा हिरो आहे आमचा. अशा जर व्हॅल्यूमधून हिरो तयार व्हायला लागले, नायक तयार लागले, नायक होऊच शकत नाही, खलनायकच असतात. लोकांना माहीतच नव्हतं छळछावण्या काय. आणि पुढची पिढी शहाणी झाली आणि ती अजून आश्चर्यचकित आहे की इतकं कसं काय वो आमच्या बापदाद्यांना, आजी आजोबांना इतकं याने भारावून टाकलं होतं. त्याच्या आजीचा, त्याच्या आईचे हिरो होता हिटलर. आणि एकदा हिरो मानलं विशेषतः स्त्रियांनी की त्याला काही म्हणजे बंधनं नसतं. तो MGR अण्णा मानला होता तामिळनाडूचा, तर त्याला 3 पिढ्या होत्या महिला मानायच्या. तर तो कुठे कोका कोलाचं नुसतं एक सिप घ्यायचा आणि मग मोठ्या महिला ज्या त्यांच्या तारुण्या त्याला हिरो मानत होत्या त्या ओढून घ्यायच्या त्याच्या तोंडातलं आणि एका गंगाळात किंवा पातेल्यामध्ये पाणी आणून त्यात त्याचा कोकोला होतायचा आणि ते पातेलंभर त्याचं उष्ट करायचं आणि त्या सगळ्या तरुणींना, मध्यमवयींना, म्हाताऱ्यांना असं महिलांना वाटायचे. हिरो एकदा मानलं की वेडेच होतात माणसं. तर ते सगळं हिटलरच्या काळात घडलेलं आहे. सद्विवेकबुद्धी मरते काही काळात सर्वांचीच, आणि ते मुलांना लगेच पुढच्या पिढीला कळते. एवढं डिस्ट्रॅक्शन केलं त्यांनी. जगाचं काय झालं पण जर्मनीचं सगळ्यात जास्त झालं. आणि मग ही मागची पिढी छळछावण्यांचं झाकून ठेवायला लागली. तर त्या पिढीनं हे केलं, नाझी शब्दाला बंदी, हिटलर शब्दाला बंदी, स्वस्तिक चिन्हाला बंदी, आणि शाळेमध्ये छळछावण्याचे फोटो दाखवायचे.
पुढच्या पिढीला कळूयात की अशी आपली मागची पिढी अशी वेडी निघाली होती, तसे आपण व्हायचं नाही. म्हणून त्याने तो शिक्षणाचा पार्ट केला. परत हिटलर जन्माला आणि मग हिटलर जन्माला म्हणून हिटलरच्या राखेतून जो कचरा निघाला तो आपल्या देशात आला. आणि हिटलरसारखे पराक्रमी नाहीत समजा. हां, म्हणून मग म्हणजे त्याचा काही पराक्रम नाही, पण एक पराक्रम आहे का हायवेची कल्पना त्यांनी आणली की दोरी बांधायची औरंगाबाद पुणे मध्ये कोणी आला तर काय बंदूक घेऊनच जायचं आणि इथून तिथून सरळ रस्ता करायचा. ते हे त्यांनी जगामध्ये पहिल्यांदा आणलं. त्याला मिलिटरीला लवकर हालचाल करायला पाहिजे म्हणून. पण तोही असा वेडसरच माणूस होता. रस्त्याने जायचा आणि विचारायचा रंग लावायचा का तुमच्या, रंगारी होता तो. पण असाही डोकार होतो. याचं कारण त्याला आपण आपल्या मनामध्ये नायक मानतो. दुखणं तिथं आहे, दुखणं हिटलरमध्ये नाही आहे. तर तो रोग इथं आणायचा चाललं आहे. आता ते योगी आदित्यनाथ म्हणतात 80% हिंदू आहेत, 20% मुसलमान आहेत. अरे म्हणजे राजकारण म्हणजे फक्त हिंदू मुस्लिमाचा खेळ आहे का? हिंदूमध्ये आम्ही लोक आहोत ना, तुला नाही येऊ देणार. मग तू हिंदूमधले किती मारणार हा खरा आता देशापुढे सवाल. मुसलमान तर 20%, ते कशाला मरायला तयार होईल, ते गप्प राहतील. पण हिंदू जर गप्प राहायला तयार नसते, तुला हाकलूनच लावू ना. ते हिंदूपैकी तू किती मारणार? आणि तरी हिंदुत्वाद नावाचं तू टिमके गाजवत राहणार का? हिंदूंनाच मारणार, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे भोंग्याचा प्रश्न झाला. हे वाह्यातपणा कसं येऊ शकतो डोक्यात? म्हणजे राज ठाकरेच्या डोक्यात असं का नाही आलं की महाराष्ट्रात पदयात्रा करावी? पदयात्रा वगैरे ते शक्यच नाही. ते 10-11 वाजता उठतं, रोज रात्री 2 सिनेमा पाहतं, रोज सिनेमा पाहावं लागतं. आणि त्याचं तत्त्व नाही असं. हे बावळट आहेत हे असे लोक, समाजवादी वगैरे लोकात जाऊन मिक्स होतात, त्यामुळे किंमत कमी होते. हिरो कसा अचानक लोकांना भेटला म्हणजे लोक सह्या बिया मागतात, म्हणून फार लोकांशी संपर्क ठेवून नवीनच तत्त्वज्ञान आणलं. म्हणून माणसं सोडले आणि भोंगेलाच पकडलं. महाराष्ट्राची कीर्ती काय? कणखर देश, मर्द मराठा, मराठी बाणा, सत्य, मोडेपण वाकणार नाही, रामशास्त्री प्रभूने सगळं बोंबललं संतांचा महाराष्ट्र. महाराष्ट्र फक्त भोंग्यांचा असं जगात मत आहे. महाराष्ट्र काय? महाराष्ट्र देश काय? महाराष्ट्राची आयडेंटिटी काय? भोंगा. तर इतके आपण आता जवळजवळ वेडाच्या कडेवर आलेलो आहे. आता पूर्ण ठार वेडे होण्याचा धोका आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही ऐकले आणि तुम्हाला हे पुस्तक आहे तेव्हा तुमच्यावर जबाबदारी आहे. कारण कसं आहे, स्वतः वेडे नाही झालो एवढ्यावर समाधान मानता येत नाही. हा काय मोक्ष नव्हे वैयक्तिक. स्वतःचा संसार सोडला आणि मोक्ष मिळवला. आम्हाला डॉक्टर म्हणून मेंटल हॉस्पिटलला 1 महिना ड्युटी असते कुठल्याही एमबीएस माणसा. तर तिथे आत गेलं की सारखे ते ओरडायचे. ते आमच्यावर प्रेम करतात की डॉक्टर लोक चांगलं बोलतात, पोलिसासारखं मारत नाहीत म्हणून. डॉक्टर साहेब दरवाजा लावा. कशाचा? येरोडा मेंटल हॉस्पिटलचा. तर मी त्यांना विचारलं 10-12 दिवसांनी, सारखं रोज आलं की तेच काय? अहो बाहेर वेडे खूप झालेले आहेत म्हणायचे. तर सगळ्या वेड्यांना मेजॉरिटीनं इतरांना वेडं ठरवण्याची कुवत असते, हे लक्षात घ्या. कारण त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांची मेजॉरिटी होती ना. बाहेरचे सगळे वेडेत म्हणाले, फारच म्हणे मेंटल लोक आहेत. कोण म्हणतात? मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले लोक. तर ही सिच्युएशन हे करा. आणि विशेषतः तरुण मुलांना मी सांगेल, हे तरुण मुलांना उगाच सापडली आहेत अर्धवट काहीतरी ज्ञान, आणि त्यांना असं वाटतं की हिरो वर्शिप करायचे असतं. आता शिवाजी महाराज आम्हाला मिळत नाहीत, पण आम्ही शिवाजी महाराज असं मावळेच झालो असतो. मग नाही मिळालं तर राज ठाकरेचे मावळे होऊ, नाही तर फडणीसचे होऊ, नाही तर या नाहीच झालं तर राणा तयारच आहे, नवनीत राणा, तिचे मावळे होऊ. असं वाटलं तर मित्रांना वाचवा. मित्र बिघडतायत कसे, तर त्यांना वाचवायचं कसं, या पुस्तकातून तुम्हाला नक्कीच ती इच्छा होईल. तुमची इच्छाशक्ती सत्याकडे जाण्याची. आणि एक लक्षात ठेवा, सत्याचा विजय होतो ही गोष्ट खरी आहे, पण सत्याचा आपोआप विजय होत नसतो. सत्याच्या मागे सामर्थ्य राहिलं, सत्य लकलकीत झालं, सत्य आक्रमक झालं, सत्य रोचक झालं,
तरच सत्याचा विजय. तर हेच रोचकपणे सांगणं, आक्रमक रीतीनं सांगणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. मला हे तर आमचे मित्रच आहेत, आमच्या परिवारातले. अशी एक जमातच असते मौला जमात, तसे मौला जमातीतले. आणि गांधी भवनमध्ये कार्यक्रम नाही होणार तर कोण करणार? बाहेर कुठं बोलवतील आणि काहीतरी उद्योग करतील, घात करतील. तर इथे आमचं असं आहे की मशीद सर्वांसाठी आहे, इथे सगळ्या मौला मंडळींना जागा आहे. ते एवढं सांगतो, या ठिकाणी थांबतो. सर्व सुखी वास, सगळ्यांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो असं म्हणून थांबतो मी या ठिकाणी. आप्पा अनारसे यांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. अगदी थोडक्यात सांगतो, आभार मानतो. आत्ताच आपल्याला निर्भीड पत्रकार निरंजन आवटे टकले आपल्याला एक वेगळ्याच जगात घेऊन गेले. आणि तर मला असं वाटतं की हे खूप थरार अनुभवायला मिळाला. आणि दुर्दैवाने ही गोष्ट आहे की तो आपल्याभोवती घडते. तर एका बाजूला असं वाटत होतं की कुठंतरी एखाद्या फिल्मची स्टोरी आहे, आणि दुसऱ्या बाजूला असं होतं की ते आपल्याभोवती घडते. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ह्याच्यावर दुसरं एक मध्ये राणा आयुबांचं एक पुस्तक वाचलं, तर देशाचा राज्याचा गृहमंत्री काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. आणि नंतर आजचं पुस्तकाने हे दाखवून दिलं की तडीपार जर गृहमंत्री झाला तर देशाला कुठे घेऊन चालला आहे तो. तर ही अतिशय भयंकर गोष्ट आहे, आपल्याभोवती घडते. म्हणून सतत डॉक्टर कुमार सप्तर्षी आम्हाला सांगतात की ह्या परिस्थितीवरचं एकच उत्तर असेल, जर सत्याने वागायचं असेल तर बंडखोरी हा उपाय आहे त्याच्यावरचा. आणि आजच्या काळात बंडखोरी म्हणजे काय, तर सत्य बोलणं, सतत लिहित राहणं, बोलत राहणं आणि ॲक्टिव्हिटीतनं, त्याच्यात कृतीतनं आपण दाखवत राहणं, हीच त्याच्यावरचं उत्तर आहे असं मला वाटतं. आणि दुसरं की आजच्या कौतुक मला त्यांचं वाटतं जास्त, कारण सध्याच्या मीडियांची, पत्रकारांची अवस्था अशी झाली की बैल गाबना तर ते सांगतात आपल्याला तर 10वा महिना चालू आहे. तर अशी अवस्था आहे. तर ह्या काळात हे लिहिणं, पुस्तक आपल्यापत्र येणं हे फार महत्त्वाचं मला वाटतं. आणि तरुणांनी ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं आणि ह्याच्यावर चर्चा घडून आणणं, ते मराठीत पण येणार आहे, वेगवेगळ्या भाषेत येतं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. सभागृहात अनेक मान्यवर उपस्थित आहेत, सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही. अनवर राजन, डॉक्टर प्रवीण सप्तर्षी, निरंजन आवटे, प्रशांत कोठडिया, संजय आवटे, विकास लवंडे, प्रसाद झावरे, भाऊसाहेब आजबे, अनेक कार्यकर्ते, पत्रकार आहेत, तर सचिन सराफ आलेत. सर्वांचं मी आभार मानतो. आणि स्टेजवर माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ साहेब आहेत, सर्वांचा आभार मानतो. आणि युक्रांच्या कामाशी जर जोडून घ्यायचं असेल तर तुम्ही इथं नाव नोंदणी करा. कार्यकर्ते सचिन पांडुळे, कमलाकर, त्यांच्याकडं नाव नोंदणी करा, तुम्हाला मेसेज कार्यक्रमाचे येत राहतील. तर मी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.